सुस्वागतम. सगळ्यात आधी मी थोडीशी क्षमा मागतो, पावसामुळे आपल्या कार्यक्रमाला विलंब झाला आहे, पण आता आपण कार्यक्रम सुरू करूया. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि इन्फिनिटी स्पर्धा आय एस अकॅडमी आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हे सहप्रायोजक आहेत आजच्या कार्यक्रमाचे. लोकसत्ता विश्लेषण. आजच्या या कार्यक्रमामध्ये अर्थसंकल्पाविषयी आपण चर्चा करणार आहोत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला आणि अर्थसंकल्पातून आपल्याला खरंच काही मिळालं आहे की आपल्या खिशातनं अर्थसंकल्पाने काढून घेतलं आहे, याचा उहापोह आज आपण या कार्यक्रमात करणार आहोत. अर्थसंकल्पातील ज्या घोषणा आहेत त्या घोषणांमागील अर्थ आज आपण इथे समजून घेणार आहोत. आज इथे आपल्याकडे दोन वक्ते आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात झालेल्या तरतुदी आणि घोषणांचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमात संधी लेखाकार आणि कर सल्लागार दीपक टिकेकर सर आहेत आणि ते वैयक्तिक प्राप्तिकरासंबंधी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्याबद्दल माहिती देणार आहेत, काय नेमक्या तरतुदी झाल्या आहेत ते सांगणार आहेत. आणि अर्थात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सरही उपस्थित आहेत. ते अर्थमंत्र्यांपुढे असणारी आव्हाने आणि त्यांनी कसरती कशाप्रमाणे केलेल्या आहेत आणि त्या कसरतीच्या निमित्ताने नेमकं काय दिलं आहे याचा आढावा सर घेतील. त्यामुळे मी सगळ्यात आधी टिकेकर सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर यावं. टिकेकर सरांचं स्वागत करूया आपण. सर कृपया स्थानापन्न व्हावं. मी लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर सर यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे होऊ शकला आहे, पुनीत बालन ग्रुप आणि इन्फिनिटी स्पर्धा आय एस अकॅडमी आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचे सर्वप्रथम आपण आभार मानूया. इन्फिनिटी स्पर्धा आय एस अकॅडमीचे तज्ज्ञ मार्गदर्शक भूषण देशमुख सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो, कृपया त्यांनी मंचावर यावं. भूषण देशमुख सरांनी गिरीश कुबेर सरांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि भूषण देशमुख सरांनाच विनंती करेल की आजचे आपले जे वक्ते आहेत टिकेकर सर त्यांचंही त्यांनी स्वागत करावं. धन्यवाद सर. मी आता गिरीश कुबेर सर आणि देशमुख सरांना विनंती करेल की त्यांनी खाली स्थानापन्न झालं तरी चालेल. कार्यक्रमाचं सुरुवातीला टिकेकर सर बोलणार आहेत, त्यानंतर गिरीश कुबेर सरांचं भाषण होईल. या दरम्यान तुमच्याकडे चिठ्ठी दिली जाणार आहे, त्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील करासंबंधी किंवा अर्थसंकल्पाविषयी, तर ते प्रश्न तुम्ही त्या चिठ्ठीवर लिहून आम्हाला देऊ शकतायत. आमचे प्रतिनिधी तुमच्याकडे येऊन ते गोळा करतील आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तर आपण तज्ज्ञांकडून घेणार आहोत. सुरुवातीला दीपक टिकेकर सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी अर्थसंकल्पाबाबत विश्लेषण करावं. अर्थसंकल्पातील वैयक्तिक प्राप्तिकरासंबंधी बदल, नव्या तरतुदींबाबत ते माहिती देणार आहेत. शिवाय भांडवली नफ्यावरील मर्यादा 1 लाखांवरून 1.25 लाखावर नेली आहे. या बरेच बदल केले आहेत की जे दिलासादायक दिसतात, पण मात्र यातनं खरंच बचत होणार आहे की आपल्या खिशातनं जाणार आहे याबाबत सर विवेचन करतील. त्यामुळे नोकरदारांना खरंच दिलासा मिळाला आहे की त्यांच्या खिशातनं पैसे काढून घेतलेत हे आपण सरांकडनं जाऊन घेऊया. सर तुम्हाला आमंत्रित. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार आणि लोकसत्ताचे मनपूर्वक आभार की त्यांनी मला ही संधी दिली माझे विचार मांडायची अर्थसंकल्पाबद्दल. तर प्रत्येक माझं जेव्हा प्रेझेंटेशन होतं तेव्हा मला काही स्टोरीज ज्या मनाला भावलेल्या आहेत त्या मी लोकांबरोबर शेअर करतो. तर त्यातली पहिली स्टोरीनी मी सुरुवात करतो. ही स्टोरी ग्रीक मायथॉलॉजीमध्ये सांगितली जाते. एक वकील गुरु असतात, ते वकिली कोर्टात प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्या अशिलांना तिथे रिप्रेझेंट करून त्यांना न्याय मिळवून देतात. तर त्यांना एक नवीन स्टुडंट मिळतो. तर तो स्टुडंट त्यांच्या अंडर, आपण शिष्य म्हणूया त्यांना, तर ते शिष्य त्यांच्या अंडर काम करतात. एक काही वर्ष काम करतात आणि ते त्याचं कसब आत्मसात करून ते म्हणतात की मी आता स्वतःची प्रॅक्टिस सुरू करतो आणि मी जेव्हा माझी पहिली केस जिंकेन तेव्हा मी तुम्हाला 10,000 रुपये गुरुदक्षिणा देईन. ते गुरु वाट बघतात, खूप वाट बघतात, त्यांना काही गुरुदक्षिणा मिळत नाही. मग गुरु त्या कोर्टात केस टाकतात की 10,000 रुपयेच्या रिकव्हरीची केस टाकतात ते. तर कोर्टात जेव्हा ती केस हिअरिंगला येते तेव्हा गुरूंचा पहिला युक्तिवाद होतो. ते म्हणतात, जजना म्हणतात, जज महोदय काही झालं तरी विजय हा माझाच आहे. तर जज म्हणतात कसं? तर ते म्हणतात तुम्ही जो निर्णय दिला
की यांनी मला 10,000 रुपये द्यावेत, तर त्या निर्णयानुसार त्याने मला 10,000 रुपये देणं लागतं. आणि जर तुम्ही निर्णय माझ्या विरोधात दिलात तर त्यांनी पहिली त्याची केस जिंकला, त्यामुळे त्यांनी मला 10,000 रुपये देणं भाग आहे. त्यामुळे काहीही झालं तरी विजय हा माझाच आहे. तर जज म्हणतात मला त्याला पण संधी द्यायला पाहिजे. मग तो म्हणतो काहीही झालं तरी विजय हा माझाच आहे. ते जज म्हणतात कसं? त्यामुळे तुम्ही जर सांगितलं की ह्यांना 10,000 रुपये द्या, तर मी माझी पहिली केस जिंकलो नाही, त्यामुळे मी देणं लागत नाही. आणि तुम्ही जर निकाल दिलात की देणं लागत नाही, तुमच्या निकालानुसार मी देणं पण लागत नाही. त्याच्यामुळे मी काही झालं तरी विजय हा माझाच आहे. ते जज सगळ्यांच्याहून हुशार होते. ते म्हणाले की दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे, आता पुढची तारीख मी 100 वर्षानंतर देत आहे. मी आता 2024चा जो अर्थसंकल्प झाला तो मी जेवढ्या सोप्या शब्दात व्हायचा सांगायचा प्रयत्न करतो, कारण इन्कम टॅक्स हा विषय अतिशय क्लिष्ट आहे आणि हे जे अर्थसंकल्प झाला आहे तो अजूनच बराच क्लिष्ट आहे. त्यामुळे नेहमी आमच्या मित्रात आमची चर्चा होते की आमची भूमिका काय. तर आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की CAची भूमिका म्हणजे टू अंडरस्टँड अँड एक्सप्लेन इम्प्लिकेशन्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स अरायझिंग आउट ऑफ सिम्प्लिफिकेशन. तर पहिली अमेंडमेंट आपण बघूया, बायबॅक ऑफ शेअर्स. आता ही जी अमेंडमेंट आली आहे मी एक उदाहरणाने सांगतो, म्हणजे मग थिअरी होणार नाही, ती प्रॅक्टिकल आपण उदाहरणाने बघूया. मी एका कंपनीमध्ये 5 वर्षापूर्वी 1,00,000 रुपये गुंतवले. आणखीन आत्ता क्षणाला म्हणजे 5 वर्षानंतर त्या कंपनीने ठरवलं की 1,50,000 रुपये देऊन हे शेअर्स बायबॅक करायचे. तर आत्ताला परिस्थिती अशी होती की कंपनीला 20% टॅक्स लागायचा. म्हणजे 1,50,000ला 20% भरले म्हणजे 30,000 भरले की 1,20,000 कंपनीनी शेअर होल्डरला दिले, तर ते त्याच्या हातात टॅक्सेबल नव्हते. ही आत्ताची परिस्थिती होती. आता नवीन याच्याप्रमाणे काय होणार, हे 1,50,000 रुपये कंपनी जशीच्या तशी त्या शेअर होल्डरला देणार. तर नवीन बदलाप्रमाणे असं म्हटलं आहे की हे 1,50,000 रुपये हे त्या शेअर होल्डरचं डिव्हिडंड म्हणून उत्पन्न होईल. जो त्याचा रेट ऑफ टॅक्स असेल, म्हणजे समजा 30% स्लॅबमध्ये तो असेल तर त्याला 45,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. आता ह्याच्यातली मोठी चुकीची गोष्ट अशी आहे की जे मला 1,50,000 मिळाले त्याच्यात 1,00,000 रुपये मी अगोदर दिलेले परत आलेले आहेत ना, म्हणून त्याला रिलीफ देण्याकरता त्यांनी काय सोय मांडली आहे की 1,00,000 रुपये हा तुम्हाला कॅपिटल लॉस म्हणून आला होईल. म्हणजे तुम्ही तो शेअर विकण्याबद्दल तुम्हाला 0 रुपये मिळाले, तुमचं 1,00,000 रुपये कॉस्ट होती आणि म्हणून तुम्हाला 1,00,000 रुपये कॅपिटल लॉस. आता शेअर डिव्हिडंड टॅक्स होणार हा माझा इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून. थोडं आधी क्लिअर करतो की इन्कम टॅक्समध्ये 5 हेड्स ऑफ इन्कम आहेत. एक आहे सॅलरी, दुसरं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरं कॅपिटल गेन, चौथं प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस आणि 5वं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर आता हे जे डिव्हिडंड आहे तो माझा इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून टॅक्स होणार आणि जो 1,00,000 रुपयाचा लॉस आहे तो माझा 1,20,000 1,50,000 माझा इन्कम फ्रॉम अदर सोर्स टॅक्स होणार आणि 1,00,000 हा मला कॅपिटल लॉस म्हणून मिळणार. पण तो सेट ऑफ होत नाही, तो तुम्हाला कॅपिटल गेनच्या अगेन्स्ट सेट ऑफ करायला लागेल. म्हणजे यावर्षीचं माझं टॅक्स वाढणार. म्हणजे हे अनफेअर आहे असं मला वाटतं. दुसरी अमेंडमेंट कॅपिटल गेन. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे 5 हेड्स ऑफ इन्कम आहेत, त्यातला एक हेड ऑफ इन्कम आहे कॅपिटल गेन. कॅपिटल गेन हे 2 प्रकारचे आहेत, एक शॉर्ट टर्म गेन आणि एक लाँग टर्म गेन. तर शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म ह्याच्यामध्ये आता जो लाँग टर्म असतो त्याला कन्सेशनल रेट ऑफ टॅक्स ट्रीटमेंट असते आणि शॉर्ट टर्म असतो त्याचा टॅक्स रेट लाँग टर्मपेक्षा जास्त असतो. आत्ताला काय परिस्थिती आणि नवीन काय बदल सुचवले ते आपण बघूया. तर पहिली अमेंडमेंट केली आहे ती म्हणजे की शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मच्या व्याख्येमध्ये पूर्वी असं होतं की कुठलाही ॲसेट म्हणजे तुमचं सोनं असेल तर ते सोनं तुमच्याकडे 3 वर्ष जर असेल तर तो लाँग टर्म, 3 वर्ष अधिक जास्त असेल तर तो लाँग टर्म धरला जायचा आणि 3 वर्षापेक्षा खाली असेल तर तो शॉर्ट टर्म धरला जायचा. आता ही मर्यादा त्यांनी कमी केली आहे आणि आता 2 वर्षाची मर्यादा आणली आहे. म्हणजे 2 वर्षानंतर जर तुम्ही सोनं विकलं तर तो गेन तुमचा लाँग टर्म होईल, 2 वर्षाच्या आधी विकलं तर तो शॉर्ट टर्म होईल. म्हणजे ही एक सवलत दिल्यासारखी झाली आहे.
फक्त इतर जे लिस्टेड सिक्युरिटीज असतात ते शेअर्स, त्याच्या बाबतीत ही कालावधी आहे 12 महिने, म्हणजे 1 वर्षाच्या आत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही बदल सुचवलेला नाही आहे. आता जेव्हा एखादा गेन लॉंग टर्म टॅक्सेबल होतो, त्याचं टॅक्सेशन कसं होतं, तर आपण एक बघूया की समजा मी एक घर 2001 साली 10 लाख रुपयाला घेतलं आहे आणि मी आज ते विकतोय, तर गव्हर्नमेंटनी एक होलसेल प्राईस, एक प्राईस इंडेक्स दिला आहे, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. तर तो 2001-2चा 100 हा बेस धरला, तर 2024-25चा 363 हा बेस आहे. तर त्याच्यामुळे समजा माझा तो घर मी 10 लाख रुपयाला जर घेतलं असेल पूर्वी 2001ला, तर इंडेक्स करून ती प्राईस होते 36,30,000. 363नी गुणून 100नी भागलं. मी ते घर आता जर 1 कोटीला विकलं, तर 1 कोटी वजा 36,30,000 म्हणजे जे काय 62-63 लाख जो टॅक्स होईल, 63 लाख वरील आणि ऑड होईल, त्याच्यावर मला लॉंग टर्म कॅपिटल गेन बसतो. तर हा जो बेनिफिट ऑफ इंडेक्सेशन होता 100चा 363 करणं, हे ठराविक तारखेपासून म्हणजे कालच्या तारखेपासून बेनिफिट ऑफ इंडेक्सेशन त्यांनी काढून टाकलं आहे. आता शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मला पूर्वीचं टॅक्स रेट कसे होते ते बघूया. तर शॉर्ट टर्म गेनला जे लिस्टेड सिक्युरिटीज आहेत, म्हणजे शेअर्स किंवा जे स्टॉक एक्सचेंजवर इतर लिस्टेड सिक्युरिटीज आहेत, त्याचा जो दर होता तो पूर्वीचा 15% होता, तो आता वाढून त्यांनी 20% केला आहे. हा 23 जुलै 2024 पासून. आणि इतर जे ॲसेट आहेत, शॉर्ट टर्म ॲसेट म्हणजे सोनं वगैरे, ते तुमच्या जो ॲप्लिकेबल रेट ऑफ टॅक्स आहे त्याच्याप्रमाणे ते टॅक्स होतात. लॉंग टर्म गेनचा मात्र कन्सेशनल होता. तर लॉंग टर्म गेनचा सोनं किंवा ह्याला इंडेक्स करून 20% मिळायचा. आता तो त्याचा रेट कमी झाला आहे आणि तो 12.5% केला आहे. अगेन परत हा 23 जुलै 2024 पासून आहे. तर फक्त लॉंग टर्मच्या बाबतीत काय होतं, जे लिस्टेड सिक्युरिटीज आहेत त्याचा मात्र रेट ऑफ टॅक्स होता 10%, तो वाढून आता 12.5% केला आहे. तर त्याच्यामुळे आणि जो लॉंग टर्म गेन ऑन लिस्टेड सिक्युरिटीज असायचा तो 1 लाखापर्यंत त्याच्यावर कर आकारणी व्हायची नाही, ही मर्यादा वाढून आता 1,25,000 केली आहे. सो हे ब्रॉड चेंजेस आहेत. काल बसून मी त्याचं विश्लेषण करत होतो. तर जर लिस्टेड सिक्युरिटीजचं जर तुमचा कॅपिटल गेन 2.25 लाख रुपये असेल, तर या दोन्ही मेथडनी सारखाच होतो टॅक्स, त्याच्यामध्ये काही फरक येत नाही. 2.25 लाखाच्या वर जर तुमचा लिस्टेड सिक्युरिटीचा जर शॉर्ट टर्म गेन असेल, तर मात्र नविन्याने जास्त टॅक्स भरायला लागतो. आता जे इतर ॲसेट आहेत त्याच्यावरती पण आम्ही विचार करत होतो काल. तर समजा तुम्ही घर विकलं, आणि घर विकलं मी आता जे एक उदाहरण दिलं 10 लाख आणि 36 लाख, आणि तर त्याचा एक रेशो आमच्या असा लक्षात आला की जर माझी 2001ची कॉस्ट 100 रुपये असेल आणि जर माझ्या आजची विक्री 800 रुपये असेल, म्हणजे फॅक्टर ऑफ 8, तर दोन्ही मेथडच्या अंडर सेम टॅक्स येतो. पण जर माझी आजची विक्रीची किंमत जास्त असेल, 8 पटीपेक्षा जर जास्त असेल, तर नवीन रेजिम आहे तोच बेनिफिशियल होतो, कारण तो रेट ऑफ टॅक्स 20%वरनं 12.5%वर आला आहे. सो हे इम्प्लिकेशन्स आम्ही थोडी विचार करत होतो ती आहे. टॅक्सेशन ऑफ ट्रस्ट, पूर्वी त्या ट्रस्टच्या टॅक्सेशनमध्ये काही मोठे बदल सुचवले नाही आहेत. ट्रस्टना एक्झम्पशन्स होतं 2 सेक्शन खाली, एक 1023 आणि दुसरं 11. ते एज्युकेशनल किंवा मेडिकल जे संस्था आहेत त्यांना 1023 खाली जे एक्झम्पशन होतं, आता त्यांनी ते सगळं एक्झम्पशन 11मध्ये सेक्शन 11मध्ये शिफ्ट केलं आहे. पण ह्यांनी मेजर कुठलाही बदल होत नाही, हे सगळं प्रोसिजरल चेंजेस आहेत. आता पगारदार व्यक्तींना जे स्टँडर्ड डिडक्शन मिळायचं, तर ते होतं पूर्वी 50,000, ते वाढवून आता 75,000 केलं आहे. तसंच एखादी व्यक्ती गेली तर त्याच्या ज्या पत्नीला किंवा पतीला जे फॅमिली पेन्शन मिळायचं, त्याच्या अगेन्स्ट स्टँडर्ड डिडक्शन पूर्वी 15,000 होतं, ते आता 25,000 केलं आहे. पण ही जी दोन्ही डिडक्शन्स दिली आहेत ती जर तुम्ही नवीन कररचना ऑप्ट केली तरच मिळेल. जर तुम्ही जुन्या ह्याच्याप्रमाणे जर कर हे केला तर ती लिमिट 50,000 आणि 15,000च आहे. त्यामुळे हा एक मोठा पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे. तर एकंदरीत असं वाटतंय की बाबा गव्हर्नमेंटचा एम्फसिस दिसतोय की हळूहळू
जुनी कररचना त्यांना मोडीत काढायची आणि लोकांना नवीन ह्याच्यामध्ये शिफ्ट करत जायचं आहे. त्यामुळे हे काय म्हणतात तसं सामदाम दंडभेद करून ते आता नवीन करप्रणालीला ते प्रोत्साहन देत आहे. एखादं घर भाड्याने दिलं तर काही लोक काय करायचे, माझा व्यवसाय घर हे भाड्याने देणं आहे, त्यामुळे मग ते जे भाड्याचं उत्पन्न आहे ते बिझनेस इन्कम म्हणून दाखवायचे आणि त्याच्यासमोर बरेच प्रकारचे एक्सपेन्सेस क्लेम करायचे. तर आत्ताच्या याच्यात नवीन असा बदल सुचवला आहे की तुम्ही जर राहतं घर रेसिडेन्शियल हाऊस भाड्याने दिलं तर ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणूनच टॅक्स होईल, दुसऱ्या कुठल्या हेडखाली टॅक्स होणार नाही आणि त्या हेडखाली फक्त तुम्हाला 30% आणि म्युन्सिपल टॅक्सेस ह्याचं डिडक्शन मिळतं. त्यामुळे हे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जो लोक गैरफायदा घेत होते एखाद्या सेक्शनचा तो आम्ही गैरफायदा काढून घेतोय. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये काही काही डिडक्शन अलाव होती. तर ATCCD म्हणून एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकारची डिडक्शन मिळतात. एक म्हणजे ATCCD 1 मध्ये 50,000पर्यंत एक डिडक्शन मिळतं जे तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये कॉन्ट्रीब्यूट करता. आणि ATCCD 2 म्हणून एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पगाराच्या 10% कॉन्ट्रीब्यूट करू शकत होता. म्हणजे तुमचा पगार 10 लाख रुपये असेल तर तुम्ही 1 लाख ATCCD 2 खाली टाकू शकता आणि ATCCD 1 खाली 50,000 टाकू शकता. हे जे 2 डिडक्शन्स आहेत, ही ATCचं जे प्रॉव्हिडंट फंड पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि LICचं जे डिडक्शन 1.5 लाख आहे त्याच्या व्यतिरिक्त ही 2 डिडक्शन्स आहेत. तर हे ATCCD 2चं जे डिडक्शन आहे ते वाढवून आता 10%वरनं 14%पर्यंत केलेलं आहे. म्हणजे माझा जर 10 लाख पगार असेल तर मी आता 1 लाखाच्या ऐवजी मी 1,40,000 टाकू शकेन. तर ह्याच्यात फक्त नोट करायला पाहिजे की हे जे ATCCD 2 डिडक्शन आहे हे तुम्हाला जुन्या कररचनेत पण मिळतं आणि नवीन कर प्रणालीत पण मिळतं. त्याच्यामुळे इथे जी वाढ होईल ती तुम्हाला बेनिफिशियल आहे, म्हणजे करदात्यांना हे एक इन्सेंटिव्ह दिलेला दिसतोय. त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्मच्या टॅक्सेशनमध्ये थोडं त्यांनी सवलती दिल्या. तर समजा एखादी पार्टनरशिप फर्म असेल, त्याचा प्रॉफिट जर 10 लाख रुपये असेल तर पूर्वी काय व्हायचं, पहिल्या 3 त्या 10 लाखावर पार्टनरशिप फर्मला खरा नॉर्मली 30% फ्लॅट रेट ऑफ टॅक्स आहे. तर पार्टनरना दिलेलं सॅलरी किंवा रेम्युनरेशन असं आपण म्हणूया त्याची एक मर्यादा होती की पहिल्या 3 लाखापर्यंत 90% तुम्ही देऊ शकता रेम्युनरेशन पहिल्या 3 लाखाच्या प्रॉफिट आणि त्याच्यावरती जो असेल त्याच्या 60%. तर जर 10 लाखाच्या प्रॉफिटला पूर्वी ह्या मर्यादेने तुम्ही जर हे केलं रेम्युनरेशन कॅल्क्युलेट केलं तर 6,90,000 यायचं. आता त्यांनी काय म्हटलं आहे की 3 लाखाची ही मर्यादा वाढवून 6 लाख केली आहे आणि त्याच्यामुळे आता ती जो बेनिफिट आहे तो 6,90,000 वरनं 7,80,000 झाला. म्हणजे तो मग थोडासा एक रिलीफ दिला आहे. तसंच जर तुमचा प्रॉफिट कमी असेल तर तुम्ही मॅक्सिमम रेम्युनरेशन जे देऊ शकत होतं ते 1.5 लाख होतं. तर आता ती मर्यादा वाढवून 3 लाखापर्यंत केली आहे. म्हणजे प्रॉफिट माझा 2 लाख झाला तरी मी रेम्युनरेशन 3 लाख देऊ शकतो. नवीन एक तरतूद आणली आहे त्यांनी की जो पार्टनरशिप फर्मनी पार्टनरला काहीही रेम्युनरेशन दिलं तर त्याच्यावर त्यांनी 10% टॅक्स कापणं आता गरज आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी पार्टनरनी काही रेम्युनरेशन किंवा इंटरेस्ट घेतलं त्याच्या कॅपिटलवर तर त्याच्यावर पूर्वी टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स होत नव्हता. तर आता टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स सुरू होईल आणि ही 1 एप्रिलपासून सुरू होईल. मग अशी आपण कॅपिटल गेनबद्दल बघत होतो. तर काही काही ट्रान्झॅक्शन्सवरती कॅपिटल गेन होत नाही. म्हणजे मी एखाद्याला गिफ्ट दिली किंवा मी एखाद्याला माझ्या विलच्या अंतर्गत कोणाला ॲसेट दिला किंवा मी एखादा ट्रस्टवरती जो इररिव्होकेबल ट्रस्ट आहे की जो रिव्होक करता येत नाही अशा ट्रस्टवर जर मी ॲसेट्स ठेवले तर त्याच्यावरती कॅपिटल गेन लागत नाही, कारण त्याला मला काही कन्सिडरेशन मिळत नसतं. म्हणजे मी एखाद्याला गिफ्ट दिली, समजा एक माझ्याकडे सोनं आहे, मी 10 ग्राम सोनं दिलं तर त्या 73,000 मला काही मिळाले नाही आहेत. ते गिफ्ट असल्यामुळे त्याला पूर्वी टॅक्स नव्हता. आता ह्या अमेंडमेंटमध्ये त्यांनी असा घातलं आहे की इंडिव्हिज्युअल आणि HUF म्हणजे हे 2 ॲसेसीज आहेत त्यांनाच फक्त ही सवलत आहे. आता ह्याचे बरेच ॲनॉमलीज झालेले दिसतात. त्याच्यामुळे एखाद्या पार्टनरशिप फर्म किंवा एखाद्या कंपनीनी काहीही गिफ्ट दिली तरी त्या कंपनीला आणि पार्टनरशिप फर्मला टॅक्स भरावा लागेल. जरी त्यांना काही पैसे नाही मिळाले तरी त्याच्यावरती त्यांना
टॅक्स भरावा लागेल आणि त्याचे जे फेअर मार्केट व्हॅल्यू आहे, म्हणजे मी शेअर्स कंपनीने कोणाला गिफ्ट दिले तर त्या फेअर मार्केट व्हॅल्यूवर त्यांना टॅक्स भरावा लागेल. आता इन्व्हेस्टमेंटचं टॅक्सेशन आपण बघूया. त्याच्यात गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये काही चेंजेस आले होते. तर मार्केट लिंक डिबेंचर्स असतील किंवा डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंड. तर डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर ज्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 35% कमी शेअर्सचं इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे ते प्रिडॉमिनंटली डेट ओरिएंटेड फंड आहेत. तर गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी असं म्हटलं की ह्याचं 1 एप्रिल 2023 जर तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंड डेट फंडमध्ये जर गुंतवणूक केली तर त्याच्यावर येणारा जे डिफरन्स आहे, म्हणजे तो शॉर्ट टर्म गेन असो किंवा लाँग टर्म गेन असो किंवा डिव्हिडंड असो, हा नॉर्मल रेट ऑफ टॅक्सनी होईल. त्यामुळे तुम्हाला कन्सेशनल रेट टॅक्स मिळणार नाही डेट फंडला, ज्याची गुंतवणूक 1 एप्रिल 2023 नंतर झाली असेल. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच संदिग्धता होती की त्या फंडामध्ये जर गोल्डमध्ये गुंतवलं असेल, म्हणजे गोल्ड ETF असतील किंवा तो फंड ऑफ अ फंड असेल की त्या फंडाने दुसऱ्या कुठल्या तरी फंडात गुंतवले असतील, तर त्यांनी आता नवीन क्लॅरिफिकेशन असं आणलं आहे की जर एका फंडाने दुसऱ्या फंडात घेतलं तर दोन्हीची इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघायची आणि ती जर दोन्हीची इन्व्हेस्टमेंट शेअर्सची 35% कमी असेल तर तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ टॅक्स भरावं लागेल. आता लॉंग टर्म कॅपिटल गेन जो लिस्टेड सिक्युरिटीजचा असतो तो मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्याला 10% टॅक्स आहे. पण त्याची तरतूद अशी आहे की तुम्ही सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट. तर कॉस्ट कुठली घ्यायची, तर कॉस्टला अगोदर अशी एक अमेंडमेंट आली की 31 जानेवारी 2018ची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती तुम्हाला कॉस्ट म्हणून मिळेल. तर जर त्याच्यामध्ये म्हणजे त्याला ग्रँडफादरिंग क्लॉज असं ते म्हणायचे. तर आता प्रश्न असा होता की मी समजा एक शेअर घेतला आहे 2015 साली, तो जर लिस्टेड नव्हता आणि मग 2018ला मी त्याच्यानंतर तो लिस्ट झाला, तर 31 जानेवारी 2018ला तो लिस्टेड नव्हता, मग त्याची कॉस्ट कशी काढायची ह्याच्याबद्दल बरेच काय म्हणजे क्लॅरिटी नव्हती. तर ती क्लॅरिटी त्यांनी आता आणायचा प्रयत्न केला आहे की समजा मी 2015-16 एक शेअर घेतला 1 लाख रुपयाला, त्यावेळेचा एक इंडेक्स होता समजा 254, 2017-18चा इंडेक्स होता 272, तर तो 1 लाख तो जो इंडेक्स आहे तो करून त्याची कॉस्ट 1 लाखाची 1,07,000 होते. आणि तो समजा मी नंतर आजच्या तारखेला 2 लाखाला विकला तर 2 लाख वजा 1,07,000 ह्याच्यावरती मी आता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरेन आणि तो आता वाढून 10%वरनं 12.5% केलेला आहे. नंतरची अमेंडमेंट आणली आहे त्यांनी एंजल टॅक्स करता. तर जेव्हा एखादी नवीन कंपनी फॉर्म होते आणि ते नवीन बिझनेस करतात तर तिथे जर कंपनीमध्ये शेअर्स घेताना तुम्ही प्रीमियम घेतला त्या शेअर, म्हणजे 10 रुपयाचा शेअर आहे पण त्यांनी त्या कंपनीने सांगितलं की तुम्ही आम्हाला 50 रुपये द्या, म्हणजे 40 रुपये प्रीमियम आहे. तर आत्तापर्यंत काय व्हायचं की इन्कम टॅक्स म्हणायचं की 40 रुपये ही जास्त आहे फिगर, खरी तुमची किंमत 10 रुपयाचा 20 रुपयेच प्रीमियम आहे, म्हणजे तुम्ही 30 रुपये घ्यायला पाहिजे होते, तुम्ही 40 घेतलेत, तर ते 10 रुपये जो आहे त्याच्यावरती कंपनीला टॅक्स भरायला लावायचे इन्कम टॅक्स. आणि ह्याच्यात बरीच लिटिगेशन सुरू झाली. तर आताच्या नवीन ह्या अमेंडमेंटनुसार त्यांनी म्हटले की हा एंजल टॅक्स जो आहे तो आता काढून टाकण्यात आला आहे. त्याच्यामुळे आता हे लिटिगेशन थोडं कमी होईल. आता TDS ॲट सोर्स फ्रॉम सॅलरी. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला पगार मिळतो तेव्हा त्याच्या जे पगारातून जो टॅक्स कापायचा असतो तर ते कंपनी काय करते, वर्षभराचा टॅक्स बघते आणि त्याला 12ने डिवाईड करते. तर आता बऱ्याच लोकांनी अशी सूचना केली की मी परदेश प्रवास केला, समजा मी परदेश प्रवास केला एखाद्या, मी समजा केसरी पाटील किंवा वीणा पाटील यांच्या थ्रू मी प्रवास केला, तर मला तिथे टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स भरायला लागतं. म्हणजे मी समजा 10 लाखाची टूर केली तर त्याच्यावरती मला एक 20% समजा मला भरावा लागला 2 लाख रुपये टॅक्स. तो त्या टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स जो होता, तर आताला सॅलरीतून जो माझा टॅक्स भरायचा आहे त्यांना जर मी हा टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स दाखवला तर माझा सॅलरीतून होणारा टॅक्स कापणारा जाणार आहे तो कमी होईल. म्हणजे माझा कॅश फ्लो थोडा ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह झाला. दुसरी अमेंडमेंट आणली आहे ती इंटरेस्ट, जे करदात्याला इंटरेस्ट मिळतं ते. आमचा असा बराच वर्षाचा एक्सपिरियन्स असा होता
की बाबा मला एक इंटरेस्ट द्यायचा आहे त्यांनी, तर ते काय करतात, मी रिटर्न 31 जुलैला समजा फाईल केलं आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला रिफंड ड्यू आहे, हे त्यांनी समजा मला ऑगस्टमध्ये म्हटलं, पण मला रिफंड दिला डिसेंबरमध्ये. तर आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही ज्या डेटपर्यंत आम्हाला रिफंड देता त्या डेटपर्यंत आम्हाला इंटरेस्ट द्या. तुम्ही असेसमेंट ऑगस्टची सप्टेंबर केली आहे, म्हणून तुम्ही माझा सप्टेंबर टू डिसेंबरचं इंटरेस्ट कारण तुम्ही आमचे पैसे वापरले, करदात्याचे पैसे वापरले. तर आता ही त्यांनी अट मान्य केली आहे आणि ज्या तारखेपर्यंत तुम्हाला रिफंड मिळेल त्या तारखेपर्यंत आता तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. आता बऱ्याच वेळेला काय होतं, इन्कम टॅक्स आपण रिटर्न भरलं की ते जे काय असेसमेंटची इंटिमेशन्स येतात 143(1) खाली, त्याच्यात बऱ्याच मिस्टेक्स असतात. तर आम्ही सांगतो की हे रेक्टिफिकेशन करा. तर आत्तापर्यंत हा रेक्टिफिकेशनचा जो राईट होता तो जो ज्युरिस्डिक्शनल असेसिंग ऑफिसर आहे, म्हणजे मी जर मुंबईला असेल तर तो जो मुंबईला माझी ज्या ऑफिसरकडे आहे त्याच्याकडे राईट होता. आता असं गव्हर्नमेंटला हळूहळू हे सगळं फेसलेसच करायचं आहे, त्यामुळे हा पण रेक्टिफिकेशनचा राईटसुद्धा त्यांनी फेसलेसला आता ट्रान्सफर केला आहे. मधल्या काळात काय झालं की बरंच लिटिगेशन झालं या फेसलेस असेसमेंटमुळे आणि त्याच्यामुळे बरीच अपील्स कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अपीलकडे जायला लागली. आता म्हणजे जेव्हा एखादी असेसमेंट होते आणि त्याच्यात जेव्हा लिटिगेशन होतं तेव्हा जे अपीलचे जे लेयर्स आहेत, तर पहिल्यांदा इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा असिस्टंट कमिशनर असेसमेंट करतो, त्याच्या अगेन्स्ट अपील जातं कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अपील्सकडे, कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सच्या अगेन्स्ट अपील जातं इन्कम टॅक्स ॲपेलेट ट्रायब्युनलकडे. इन्कम टॅक्स ॲपेलेट ट्रायब्युनल ही लॉ मिनिस्ट्रीचे लोक आहेत आणि कमिशनर आणि हे सगळे फायनान्स मिनिस्ट्रीचे लोक आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स ट्रायब्युनल ही बऱ्यापैकी न्यूट्रल आहे, वेरॅज ह्या लोकांना रेव्हेन्यू टार्गेट असल्यामुळे ह्यांच्याकडून न्याय मिळण्याची चान्सेस खूप कमी असतात. आणि इन्कम टॅक्स ट्रायब्युनलच्या अगेन्स्ट जातं हायकोर्ट आणि हायकोर्टच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट. तर आत्ताच्या ह्याला परिस्थिती अशी झाली आहे की कोणी कमिशनर अपील ऑर्डरच पास करत नाही आणि गेली 4-5 वर्ष सगळी प्रकरणं पेंडिंग आहेत त्या कमिशनर अपीलकडे. आत्ताला त्यांनी अशी अनाऊन्समेंट केली आहे. मधल्या काळात त्यांनी काय केलं, कमिशनर अपीलच्या ऐवजी हे राईट्स जॉईंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अपील अशी पोस्ट क्रिएट केली आणि त्यांना दिलेत आणि ते आता असं म्हणतात की आम्ही हे अपील्स जी आहेत ती लवकरात लवकर आम्ही हे करू. त्यामुळे आत्ताला परिस्थिती अशी झाली आहे की कमिशनर अपीलकडे बरीच अपील पेंडिंग आहेत आणि ट्रायब्युनल रिकामं बसलं तिकडे, त्यांच्याकडे जास्त कामच नाही आहे. तर आता हळूहळू हे अपील्स ते नवीन कमिशनर अपॉइंट करून ते करतील असं म्हणतायत. दुसरं काय होतं, ते कमिशनरला बऱ्याच वेळेला असं होतं की कुठला तरी SSC परदेशी आहे, त्याला आलेली नोटीस मिळतच नाही किंवा तो रिप्लायच करत नाही आणि मग त्याची जी ऑर्डर होते त्याला आम्ही म्हणतो बेस्ट जजमेंट असेसमेंट. म्हणजे जे काय त्यांच्याकडे इन्कम टॅक्सकडे जो रेकॉर्ड आहे, म्हणजे असं होतं की एखाद्या व्यक्तीने फ्लॅट घेतला आहे, तो नॉन रेसिडेंट आहे, त्यांनी रिटर्न पण फाईल करत नाही कारण त्याचं तिकडचा पैसे असतात आणि समजा त्यांनी 1 कोटीचा फ्लॅट घेतला तर बरेच वेळेला बेस्ट जजमेंट असेसमेंट होते आणि ते 1 कोटी रुपये ॲड करतात. ह्या व्यक्तीनी तो फ्लॅट 1 कोटी लोन घेऊन पण घेतला असेल तरी ती असेसमेंट जी होते त्याच्यामध्ये 1 कोटी अनएक्सप्लेन मनी, अनएक्सप्लेन इन्व्हेस्टमेंट म्हणून ॲड होते. तर आता नवीन त्यांनी असं केलं आहे की जेव्हा अशी बेस्ट जजमेंट असेसमेंट होते की ज्याच्यामध्ये कोणाचं करदात्याचं म्हणणं ऐकून न घेता जी असेसमेंट झाली आहे, तर कमिशनर अपीलला आता पॉवर दिली आहे की तो मॅटर तो परत इन्कम टॅक्स ऑफिसरकडे रिस्टोअर करू शकतो. आत्तापर्यंत कमिशनरकडच्या पॉवर्स टू रिस्टोअर टू द मॅटर टू द फाईल ऑफ असेसिंग ऑफिसर ही काढून टाकली होती, ती आता पॉवर त्यांनी रिइन्स्टेट केली. ह्यांनी काय होईल, जी ट्रायब्युनलला जाऊन परत असेसिंग ऑफिसरकडे जायचं तो थोडासा जो कालावधी आहे तो कमी होईल आणि त्या मनाने लिटिगेशनचं प्रमाण थोडं कमी होईल. ह्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी एक विवाद से विश्वास म्हणून एक स्कीम आणली आहे. तर ज्यांच्या ह्याच्यात ॲडिशन झाली आहे आणि ज्यांनी अपील केलेलं आहे कमिशनरकडे किंवा ट्रायब्युनलकडे, जिथे तुमची अपील्स पेंडिंग आहेत तिथे जर तुम्ही बेसिक टॅक्स भरला तर इंटरेस्ट आणखीन त्याच्यावरती लागणारी पेनल्टी ही वेव करतील. हे गव्हर्नमेंटचं दिसतंय की जो बॅकलॉग आहे, टॅक्स ॲरियर्सचा बॅकलॉग, तो ते क्लिअर करायला बघतायत. आत्ताच मी आपल्याला म्हटलं की अपील करायला काही लिमिट्स आहेत. म्हणजे कमिशनरकडे पहिलं अपील जातं, ट्रायब्युनलकडे दुसरं अपील जातं, हायकोर्टकडे तिसरं जातं आणि सुप्रीम कोर्टाकडे चौथं जातं. बऱ्याच वेळेला काय होतं की कमिशनर मला रिलीफ देतो पण इन्कम टॅक्स ऑफिसर त्याच्या अगेन्स्ट
ट्रायब्युनलकडे किंवा हायकोर्टकडे किंवा सुप्रीम कोर्टकडे जातात. तर एक मार्गदर्शक तत्त्व दिली होती CBDTनी, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनी, की जर 50 लाखापर्यंत जर एखाद्या ह्याच्यात टॅक्स इन्व्हॉल्ड असेल तर त्यांनी ट्रायब्युनलला अपील करू नये. 1 कोटीपर्यंत स्टेक असेल तर त्यांनी हायकोर्टला करू नये आणि 2 कोटीपर्यंत असेल तर सुप्रीम कोर्टात करू नये. तर आता नवीन ह्याच्याप्रमाणे त्यांनी ती मर्यादा वाढवली आहे. ती 50 लाखाच्या मर्यादा 60 लाखापर्यंत नेली आहे. हायकोर्टाच्या अपीलला 1 कोटीवरनं 2 कोटी केली आहे आणि सुप्रीम कोर्टाला 2 कोटीवरनं 5 कोटी केले. तर त्याच्यामुळे एवढे जर तुमचे टॅक्स इफेक्ट असेल तर ते अपीलवरती जाणार नाही. ही एक वेलकम स्टेप आहे. म्हणजे पुढचं लिटिगेशन कमी करणं हे त्यांचं ध्येय दिसतं. तर ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो की बाइंडिंग नेचर ऑफ हायकोर्ट जजमेंट्स असतं. तर ही मला एक मुंबई हायकोर्टाने एक खूप चांगली डिसिजन दिली सिमेन्सच्या केसमध्ये. तुम्ही जर मुंबईत असाल किंवा पुण्यात असाल तर तुम्हाला सुप्रीम कोर्ट हे बाइंडिंग ऑल ओव्हर कंट्री, कारण इन्कम टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा लॉ आहे. त्यामुळे सगळ्यांनी शक्यतो युनिफॉर्म व्ह्यू असला पाहिजे. जर प्रत्येकाने वेगवेगळे व्ह्यूज घेतले तर अडचण होईल. म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला की समजा तुम्ही महाराष्ट्रात आहात तर मुंबई तर सुप्रीम कोर्ट तर संबंध देशावर बाइंडिंग आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात तर बॉम्बे हायकोर्ट पण तुमच्यावर बाइंडिंग आहे. आता समजा तुमचा इश्यू जो असा आहे की त्याच्यात सुप्रीम कोर्टाचा पण निर्णय नाही आहे आणि मुंबई हायकोर्टाचा पण निर्णय आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दिल्ली हायकोर्टचा समजा तुमच्या फेवरमध्ये असेल तर तो बाइंडिंग राहील. बॉम्बे हायकोर्ट एक स्टेप पुढे गेलं आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात आहात, मुंबई हायकोर्ट नाही आहे, सुप्रीम कोर्ट नाही आहे, पण 2मधलं दिल्ली तुमच्या फेवरमध्ये आणि मद्रास तुमच्या अगेन्स्ट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये व्ह्यू फेवरेबल टू द SSC शुड बी अडॉप्टेड. तर ही सगळी बाइंडिंग नेचरचा पण व्हेरी इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की कोर्टाची जी ओपिनियन्स आहेत ना ही चेंज होऊ शकतात. आणि मी एक पटकन शेअर करतो. जस्टिस छागलांनी खूप छान स्टेटमेंट केलं होतं की डिसिजन, मी त्यांचं वाक्य उद्धृत करतो, द डिसिजन्स ऑफ सुप्रीम कोर्ट आर फायनल नॉट बिकॉज दे आर इनफॉलिबल बट बिकॉज देर हॅज टू बी फायनॅलिटी टू द प्रोसिडिंग्स. ते म्हणतात की एक सुप्रीम कोर्टच्या वर अजून एक कोर्ट असतं तर कदाचित 30% निर्णय सुप्रीम कोर्टाचे पण फिरवले गेले असते. गव्हर्नमेंट म्हणते की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू करू इन्कम टॅक्स ॲक्टचा आणि तो आम्ही शॉर्टन करायचा प्रयत्न करू. दुसरा एक दिसतं म्हणजे STT ऑन फ्युचर्स अँड ऑप्शन्स. तर STT ऑन फ्युचर्स अँड ऑप्शन जे लोक करदाते फ्युचर्स अँड ऑप्शन्स करत आहेत त्यांचा STT 0.01%वरनं 0.02% वाढला आहे. त्यामुळे फ्युचर्स अँड ऑप्शन्सचा प्रॉफिट जो आहे तो लोकांचा कमी होण्याची शक्यता आहे. हे मेजर आहे जे सामान्य करदात्यांना ॲफेक्ट होतात. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी कराचा गुंता अतिशय छान पद्धतीने समजून सांगितलेला आहे. मी आता गिरीश कुबेर सरांना आमंत्रित करणार आहेत. सरांबद्दल तसं सांगण्याची काहीच गरज नाही आहे, पण एक औपचारिकता म्हणून मी सांगतो आहे. सर लोकसत्ताचे संपादक आहेत. शिवाय एका तेलियाची गोष्ट, त्यानंतर युद्धजीवांचे, तेल नावाचे वर्तमान, असे अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावे. पावसाच्या दिवशी अशा संध्याकाळी अर्थसंकल्पाविषयक कार्यक्रमाला यायला लावणं हा अत्याचारच आहे खरं म्हणजे. पण तो केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थोडासा उशीर झाला त्यांच्यामुळे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या विषयाला हात घालतो. ते भाषण, तुमची काय प्रतिक्रिया मला माहिती नाही, पण अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्प सादर करणारं भाषण चालू होतं, संपत म्हणजे ते अशी प्रक्रिया अशीची एक 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 असे ते विषयच होते. ते पहिली प्रतिक्रिया माझ्या मनात आली, एकच आली पटकन अशी. तुमच्या मनात काय आली मला माहिती नाही. तो नाना पाटेकरचा मला तो एक संवाद आठवला, एक मच्छर आदमी को, तसं एक निवडणूक आदमी को क्या बना देती आहे मला. कारण तुम्ही जवळपास 80-85 मिनटाचं ते भाषण आहे, त्यातली 24 मिनटं 2 राज्यांवर गेलेली आहेत. 24 मिनटं, जवळपास एक चतुर्थांश वेळ हा गुजरात इतर राज्यांसाठी गेलेला आहे. म्हणजे बऱ्याच काळानंतर असं झालं. आणि याचं थेट कारण अर्थातच निवडणुकातले निकाल हे आहे. आणि ते तरतुदी किती केल्यात मी सांगायची गरज नाही, त्याच्यावरनं आज खूप मोठं
रामायण घडलं आणि केंद्र सरकारला खूप पत्रकार परिषदा घेऊन महाराष्ट्रासाठी आम्ही किती काय काय करतोय ते सांगावं लागलं. पण हे सगळे परिघावरचे मुद्दे आहेत. मला एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे आणि ते म्हणजे हा काय म्हणतात त्याला, हे व्यासपीठ त्यासाठी अतिशय योग्य अशा अर्थाने आहे की काही एक अर्थविषयक जाणीवा असणारा वर्ग आपल्या इथे आहे. हे सरकार सत्तेवर आलं, तुम्ही आकडेवारी आणि कर वगैरे हा तुमचा जास्त विषय, त्याच्यात मी पडत नाही, पण मी काही चुकलो तर दुरुस्त करा. त्याच्या मागे एक कारण असं होतं की हे ज्याला बिझनेस फ्रेंडली अर्थविषयक स्नेहशील धोरण असणारे राज्यकर्ते अशा अर्थाने ते सत्तेवर आले. कारण काँग्रेसने जी काही पापं केलेली होती आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसती आहे अशा स्वरूपाचा एक चांगला प्रचार होता. तो काही प्रमाणात योग्य होता, लोकांनी तो स्वीकारलेला पण होता. त्यामुळे या विचारांना छेद देणारं आणि पूर्णपणे अर्थ गती देणारं असं ते राजकीय समीकरण होतं आणि हे सरकार तसं करेल म्हणजे गुजरातचा तो अनुभव होता. तर या अर्थसंकल्पामध्ये जे काही आकडे सादर झालेले आहेत त्याच्यातल्या तुम्ही म्हणजे कर वगैरे विषय सांगितलेलेच असतील, पण 2-3 महत्त्वाचे घटक आम्ही लक्षात घ्यायला हवेत. ते अशा अर्थाने घ्यायला हवेत ना की त्याच्यावरनं अर्थकारणापेक्षा अर्थकारणामागच्या राजकारणाची दिशा अतिशय सुस्पष्टपणे दिसून येते आणि ते बघणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे आधी लोकसत्तेच्या कार्यक्रमाला जे कोणी आले असतील त्यांना सांगायची गरज नाही की अर्थसंकल्प हा त्या वर्षाचं सगळ्यात उत्कृष्ट राजकीय चित्र मांडत असतो. भले ते अर्थविषयक मुद्दे असतील, पण अर्थसंकल्प हा पॉलिटिकल स्टेटमेंट असतं. कारण नुसती अर्थव्यवस्था नसते, ती पॉलिटिकल इकॉनॉमी असते. त्यामुळे त्या अर्थव्यवहारामागचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर ते राजकारण काय आहे हे बघण्यापेक्षा अर्थसंकल्प बघणं हे केव्हाही योग्य असतं. तर तो जर बघितला तर ह्याच्यातनं काही मुद्दे येतात ते मी आपल्यासमोर मांडतो. हे सरकार सत्तेवर आल्यापासून काही गोष्टी बोलल्या गेलेल्या होत्या. उदाहरणार्थ निर्गुंतवणूक, डिसइन्व्हेस्टमेंट, सरकारी मालकीच्या ज्या काही तोट्यातल्या कंपन्या आहेत त्या पूर्णपणे टप्प्याटप्प्याने त्यांची गुंतवणूक काढून घ्यायची आणि त्याच्यातनं भांडवल निर्मिती करायची असा तो प्रयत्न होता आणि त्याला 2019च्या अर्थसंकल्पानंतर मोठं बळ मिळालं. तर त्याच्यातल्या 2020 साली अर्थसंकल्पामध्ये एक लक्ष ठेवलं गेलं होतं की 1,05,000 कोटी रुपये हे निर्गुंतवणुकीतनं मिळवले जातील, डिसइन्व्हेस्टमेंट करून मिळवले जातील. हे वर्ष जसं संपत आलं तेव्हा लक्षात आलं की त्यातले फक्त 50,298 कोटी रुपये मिळालेले आहेत. 21 साली हे लक्ष ठेवलं गेलं होतं 2,10,000 कोटी रुपये, प्रत्यक्षात मिळाले 32,835 कोटी रुपये. 2022 साली हे लक्ष ठेवलं गेलं होतं 1,75,000 कोटी रुपये. सरकारी क्षेत्रातल्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून त्यांचे समभाग विकून किंवा त्यांच्यातली भांडवल विक्री काही प्रमाणात करून हे आपण परत सरकारमध्ये पैसे आणायचे. कारण या सरकारने जे काही महत्त्वाच्या घोषणा दिल्या ना त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि माझ्या दृष्टीने अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाची अशी एक घोषणा होती. ती घोषणा अशी आपल्यापैकी अनेकांना लक्षात असेल, मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स. कमीत कमी सरकार पण जास्तीत जास्त प्रशासन अशा अर्थाचं. म्हणजे सरकारने जिथे जायला नको असे उद्योग आम्ही चालू ठेवणार नाही, आम्ही बंद करू किंवा त्याच्यातनं आपली जी काही गुंतवणूक आहे ती काढून घेऊ आणि अधिक उत्पादक ठिकाणी लावू. ते गेल्या 6-7 वर्षात निर्गुंतवणुकीचं एकमेव उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे अर्थातच एअर इंडिया. एअर इंडिया सोडली तर कुठलीही निर्गुंतवणूक सरकार करू शकलेलं नाही. का करू शकलेलं नाही याच्या कारणांकडे आपण पुढे येऊया. पण 2023 साली सुद्धा म्हणजे गेल्या वेळेच्या अर्थसंकल्पात सुद्धा डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणुकीचं सरकारचं लक्ष होतं 65,000 कोटी रुपये. आता अर्थसंकल्पीय भाषणात हे सगळे तपशील आलेले आहेत. कालच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये निर्गुंतवणुकीला किती स्थान दिलं काय नाही आपण आपल्यापैकी अनेकांनी बघितलेलं असेल, पण ते निर्गुंतवणुकीचं लक्ष आहे ते आता फक्त 50,000 कोटी रुपयावर आणून ठेवलेलं आहे.
म्हणजे जे पहिल्या वर्षी साध्य झालं 1,05,000 कोटीतलं निम्म साध्य झालं. नंतर आपलं 2,10,000 कोटीपर्यंत लक्ष गेलं आणि तेवढं ते 30-35-40 हजाराच्या पुढे गेलं नाही. आता लक्षच 50,000 कोटीवर आणून ठेवलेलं आहे. याचा अर्थ अतिशय सरळ आहे की या सरकारी मालकीच्या कंपन्या ज्या काही किडूक मिडूक ज्या मिळवत आहेत त्यांना मिळवू द्यायचं, कारण त्यांना हात घातला तर त्याचा राजकीय दुष्परिणाम होतो. आपल्या राजकारणामध्ये चांगलं अर्थकारण हे वाईट राजकारण असतं आणि वाईट राजकारण हे चांगलं अर्थकारण नसतं. त्याच्यामुळे हे होतं कसं की लोकप्रिय होण्याकडे जो एक कल असतो, तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या अशा जवळपास 250 कंपन्या असतील, 220 मला वाटतं महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे जे महामंडळ आहेत. शेळी मेंढी विकास महामंडळ पण आहे. आता बाकीचे रस्ते बिस्ते करायचं सोडून सरकार शेळी मेंढी महाविकास करतं, त्याच्यातनी किती शेळ्या मेंढ्या विकसित होतात आणि त्यांचं काय होतं हे सांगायची गरज नाही, पण ते तसं महामंडळ आहे. तशाच केंद्र सरकारच्या मालकीच्या तुम्ही कल्पना करून बघा, आपल्याला विचारातही येणार नाही आपल्या असं काहीतरी सरकार करतं, ते करत असतं. त्या कंपन्या जिवंत असतात. म्हणजे मी काही वर्षापर्यंत तर अगदी अलीकडेपर्यंतचा एक किस्सा तुम्हाला सांगायला हवा. आपल्या सगळ्यांच्या खिशामध्ये हल्ली मोबाईल असतो, मोबाईलला कॅमेरा असतो. मोबाईलच्या कॅमेराच्या बरोबरीनं डिजिटल कॅमेरा हा एक वेगळा प्रकार उदयाला आलेला आहे. म्हणजे पूर्वी सहलीला जायचं झालं तर ते पिवळ्या खोक्यांमधले काळ्या डब्यांमधले रोल विकत घेऊन जायला लागायचे आणि प्रत्येक फोटो काढताना भीती वाटायची की हा जास्त काढतो का आपण, कारण महत्त्वाच्या क्षणांच्या वेळेला ती नेमकी ती फिल्मच संपायची आणि मध्ये दुकानात मिळायची नाही वगैरे असे सगळ्या समस्या यायच्या. हळूहळू काळाच्या ओघात बदल असा झाला की फिल्म हा प्रकारच गेला ना. आता काही कोणी जाताना ते काळ्या डब्या घेऊन जात नाही आणि मग ते डेव्हलप करून आणणं, मग असं हुरहुर ते कधी एकदा फोटो येत आहेत आणि असं ते सगळं बघण्यातली गंमत वगैरे हा गेला, कारण डिजिटलच झालं सगळं. कोडॅकनी ज्यांनी कुणी ही फिल्म बनवण्याची कंपनी काढलेली होती, कोडॅकनी सुद्धा फिल्म बनवण्याचा कारखाना बंद करून टाकला. अपवाद एक भारत सरकारचा फिल्म बनवण्याचा कारखाना होता इंदू फिल्म्स नावाने. आता इंदू का नाव दिलं हे सांगायची गरज का कारण नाही, पण इंदू फिल्म्स नावाचा कारखाना होता आणि अजूनही त्याच्यातले काही कर्मचाऱ्यांना सरकार पोचत असेल. मुद्दा असा आहे की ही सगळी सरकारी ही जे नको ते उद्योग सरकार करत गेलं ते बंद केले जावेत. हा अर्थविषयक जे स्नेहशील वातावरण जे असायला हवं त्याचा अर्थ सरकारचं काम नाही आहे. सरकार घड्याळ बनवत होतं. म्हणजे माझे वडील मला सांगतात की ते जेव्हा नोकरीला लागले तेव्हा घड्याळ नोंदवावं लागायचं आणि घड्याळ नोंदवल्यानंतर 1-2 महिन्याने कधीतरी घड्याळ यायचं. म्हणजे सरकारी योजनांचं फलित 1-2 महिन्यांनी मिळतं माहिती आहे, पण घड्याळसुद्धा 1-2 महिन्यांनी यायचं हे आपल्याला आमच्या पिढीला तरी नवीनच असणार आहे. पण हे सगळे उद्योग हळूहळू सरकारच्या ताब्यातनं योग्य पद्धतीने गेले, पण अजूनही अनेक उद्योगांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यातनं निर्गुंतवणुकीकरण करणं हे अत्यावश्यक काम होतं, ते अजून झालेलं नाही. या उलट निर्गुंतवणूक हा प्रकार हळूहळू कमी होत गेलेला आहे. आणि आता गंमत अशी झालेली आहे की एकीतलं निर्गुंतवणूक करायची म्हणजे काय करायचं, तर या खोलीतलं जे सामान आहे ते त्या खोलीत हलवायचं. म्हणजे ही सरकारी कंपनी दुसऱ्या सरकारी कंपनीच्या गळ्यात मारायची. उदाहरणार्थ IDBI, म्हणजे 24% जिचे NPAs गेलेले असतात, 24% जर एखाद्या कुठल्या सहकारी बँकेचे किंवा खाजगी बँकेचे जर अनुत्पादक कर्ज झाली तर ती बँक दुसऱ्या दिवशी ती जिवंतच राहणार नाही. पण ही निवांत जिवंत राहिली, नुसती जिवंत राहिली नाही, पळपळली, कारण IDBI बँक LICच्या गळ्यामध्ये मारली. आता LICचं काम बँक चालवणं नाही आहे. मग मी त्यावेळेला माझ्या सरकारमधले काही उच्चपदस्थ मित्र अजूनही आहेत, म्हणजे त्यांना म्हटलं मग एअर इंडिया पण त्याच्यात देऊन टाका ना LICला, म्हणजे विमानाचं तिकीट काढलं की इन्शुरन्स पण आपोआपच होऊन जाईल. म्हणजे हे काय काम आहे का? नाहीतरी एअर इंडिया पण सरकारी होती, IDBI पण सरकारी, IDBI LICला देऊन टाकली, एअर इंडिया देऊन टाकायची, काय फरक पडतो? मुद्दा असा आहे, त्याच्यामुळे झालं असं की IDBIची पापं ही लपवली गेली आणि LICला जो काही नफा होता, जो आम्हाला आमच्या LICच्या पॉलिसीजवरती बोनस म्हणून सरकारकडून मिळाला असता किंवा LICकडून मिळाला असता, तो जो LICचा जो काही नफा आहे तो त्या IDBIच्या साफसफाईमध्ये गेला. IDBIचा जो काही ताळेबंद आहे तो साफसफाईमध्ये गेला तो. त्यामुळे हे जी अपेक्षा तुमची आमची आहे ना, ती एकमेव अशी आहे की तुम्ही अर्थ साक्षर
जनतेला करणं वगैरे फार दूर राहिलं. पण तुम्ही अर्थस्नेही असायला हवं, सरकारने अर्थस्नेही असायला हवं. काँग्रेसला त्यांच्या जो काही राजकीय पापाचा त्यांचा जो घडा भरला त्याच्यामधलं एक सगळ्यात मोठा वाटा होता हा त्यांच्या आर्थिक धोरणांचा होता. आता गंमत अशी आहे की तीच आर्थिक धोरणं म्हणजे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं जर विधान केलं तर इथे अनेकांना धक्का बसू शकेल, ते छापून आल्यानंतरही धक्का बसेल अनेकांना वाचून, पण ते विधान करायलाच हवं. ते असं, नेहरूंच्या समाजवादी धोरणाचा सगळ्यात चांगला स्वीकार करणारं सरकार म्हणजे नरेंद्र मोदी सरकार आहे. उत्कृष्ट समाजवाद म्हणायचं नाही समाजवाद त्याला, पण उत्कृष्ट समाजवाद म्हणजे सरकारी बुडीत खात्यातल्या बँका तगवायला हव्यात, सरकारी बुडीत खात्यातले उद्योग तगवायला हवेत. इतकंच नाही म्हणजे नुसतं इतकं असतं तरी चाललं नसतं. या अर्थसंकल्पामध्ये जमेच्या बाजूमध्ये कुठला घटक आहे मी ऐकून सुद्धा मला असं तळमळल्यासारखं झालं की माझं थेट काही जात नाही आहे, पण आपलं सगळ्यांचं मिळून जातं आहे. RBI रिझर्व्ह बँक आणि अन्य सरकारी कंपन्यांकडून जो लाभांश मिळतो तो 3 लाख कोटी रुपये मिळेल म्हटलंय. 3 लाख कोटी रुपये हे केवळ या सरकारी म्हणजे माझ्या मालकीच्या ज्या काही यंत्रणा आहेत, म्हणजे वडिलांनी कमवून ठेवल्यानंतर सुद्धा मुलं मोठी झाली आणि वडिलांनी सांगायचं मी काही खर्च करणार नाही, तुम्ही मला देत राहा, तुमच्या पगारातला काही वाटा, या पातळीवर आहे हे. आणि आपल्याला म्हणजे मला कधी कधी भारतीय समस्त नागरिकांच्या शांतपणाचा खूप आदर वाटतो मला की हे इतके रिझर्व्ह बँकेचा जो डिव्हिडंड बँका खड्ड्यात गेल्यानंतर समजा तो काही आणीबाणीच्या प्रसंगी वापरायला हवा होता तो असा 3-3 लाख कोटी रुपयांप्रमाणे सरकारला दिला जातोय. आणि हे देत असताना सरकारकडच्या पैशाचा विनियोग कसा होतोय याचा जर आपण ताळेबंद मांडायला गेलो तर तिथे प्रश्न पडतो. म्हणजे आत्ता परिस्थिती अशी, मी काल एका माझ्या व्यंगचित्रकार मित्रांनी खूप छान कार्टून लगेच ह्याच्या समाज माध्यमात करायच्या आधी पाठवलं होतं मला. इतकं बोलकं कार्टून आहे, त्यातला तो जो शिक्षिका आणि विद्यार्थी अशा स्वरूपाचं ते व्यंगचित्र आहे. तो मुलगा त्या शिक्षिकेला म्हणतो की मी कशाला काम करू, मी काम करून कमावले की हे कर लावणार माझ्यावरती, मी उपाशी राहिलो तर मात्र मला सरकार देणार. आत्ताच्या घडीला भांडवली बाजारामध्ये आपण का जातो किंवा अनेक जण म्युच्युअल फंडाच्या मार्गातनं तिथे गुंतवणूक का करतात तो खरं त्यांचा विषय, पण का करतो आपण की जरा 4 पैसे इथे जे मिळतात त्याच्याऐवजी 6 पैसे मिळतील, तर 6 झाले की त्याच्यावरती कर लागणार आहे. म्हणजे तुम्ही नाही तुम्हाला काही फायदा झाला तर तुम्ही तोटा तुमचा तुम्हाला ॲब्सॉर्ब करायचा, तो आपल्याला स्वतःच्या पोटामध्ये ठेवायचा आहे. जरा जरी काही फायदा झाला तर त्याच्यावर 12.5-20% मला वाटतं शॉर्ट टर्म गेन तर आणखी वाढवून ठेवलेलं आहे त्याच्यामधला. हे जे धोरण आहे ना, हा इथे मला असं वाटतं की एक मोठा वैचारिक गोंधळ दिसतो. आणि हा गोंधळ हा आत्ताचा नाही आहे, हा गोंधळ हा UPAचं सरकार होतं तेव्हापासूनचा आहे. आणि तेव्हासुद्धा हा मुद्दा माझ्यासारख्या म्हणजे काय म्हणतात त्याला व्यवस्थेबाहेरच्या माणसाने हा मुद्दा मांडलेला होता की तुम्ही बघताय उजवीकडे आणि जाताय डावीकडे. मनमोहन सिंगांचा संपूर्ण अर्थविषयक इतिहास आहे तो अतिशय व्यवसायस्नेही अर्थस्नेही धोरणं राबवण्याचा आहे. पण ते जे बोलत होते, ते जे त्यांना कृती करावी लागत होती, ती सगळी डावीकडे समाजवादाच्या अंगाने जाणारी होती. आणि समाजवाद हा असा काही म्हणजे मार्क ट्वेन सारख्याचं खूप सुंदर वाक्य आहे, सरकारी स्वतःच्या खर्चाने केलेली भांडवलशाही म्हणजे समाजवाद. त्यामुळे समाजवाद हा असा काही नसतो की कोणाचं तरी याचं काढायचं आणि त्याला द्यायचं. तर त्याच्यासाठी जो एक प्रामाणिकपणा लागतो की ठीक आहे बाबा आम्ही आहोत समाजवादी, असंही म्हणायचं नाही आम्हाला म्हणायचं आहे आम्ही खूप व्यवसाय स्नेही आहोत, आम्ही खूप उद्योग स्नेही आहोत आणि मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स आमचं हे धोरण आहे. पण कृती मात्र याच्या अगदी बरोबर आहे. तर आता तर परिस्थिती अशी झाली की ही घोषणाही कुणी आठवत नाही, अनेक गोष्टी आपल्याला विसरण्याला झालेल्या आहेत. त्याच्यामधली मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्यायला हवा. तिसरा एक मुद्दा, आपण पुण्यासारख्या ठिकाणी बसलेलो आहोत तिथे तो जरूर मांडायला हवा. पुण्यातल्या अर्थसंकल्पविषयक कार्यक्रमात मी नेहमी मांडत असतो, तर शिक्षणाकडे होणारी असह्य केविलवाणी, एकंदर ती हेळसाण त्या विषयाची. यावर्षी आपल्याला 1,25,000 कोटी रुपये 1,25,738 कोटी रुपये ची तरतूद केलेली आहे शिक्षणाची.
2.5-3% पेक्षा ती होत नाही जास्त. केंद्रीय अर्थसंकल्पाचा जर सकल विचार केला ना, ज्याला GDP बघितलं ना, सकल राष्ट्रीय उत्पन्न, भारतासारखा देश ज्याला महासत्ता व्हायचं आहे, हा शिक्षणावरती 3% वरती शिक्षण खर्च करू शकत नाही आहे. अमेरिका 13% करते. $19 ट्रिलियन इकॉनॉमी असते, आपली $3 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. आपण या पातळीवरती इतका कमी खर्च करत असतो. आरोग्यविषयक मुद्द्यांवरती ही तीच परिस्थिती आहे. फक्त 79,287 कोटी रुपये आपले आरोग्यासाठी आहेत. 79,000 म्हणजे 287. करोनाच्या काळामध्ये तर ही रक्कम 67,484 कोटी रुपये इतकी होती. मुद्दा यातला कुठला येतोय की शिक्षण, आरोग्य हे जर पायाभूत घटक मानले तर आपल्या सरकारकडे यांच्यासाठी खर्च करायला पैसेच नाही आहेत. कारण या ज्या सगळ्या बाकीच्या या योजना राबवाव्या लागतात आणि त्याच्यातला विरोधाभास सुद्धा आपण लक्षात घेत नाही की 80 कोटी लोक देशात जर गरीब असतील, ज्यांना फुकट रेशन द्यावं लागतंय असं जर वाटत असेल, तर मग हे प्रमाण झालं किती? मग या 80 कोटीचा काही संबंध बाकीच्या लोकसंख्येशी आहे किंवा नाही? मग जर आर्थिकदृष्ट्या गरीब ज्याला मानलं जातं त्या गरीबाला मग सरकारी सेवेतल्या ज्या काही अटी असतात त्याच्यासाठी ती अट तिथे कशी लागू होत नाही? हे इतके विसंवादी मुद्दे आहेत अर्थविषयक धोरणांमधले, ते आपण लक्षात घेत नाही. हा मला एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि याच्यामुळे होतं काय की आत्तासुद्धा सरकारने म्हणजे कालच्या अर्थसंकल्पामध्ये जी वित्तीय तूट दाखवलेली आहे ती 4.9% दाखवलेली आहे. फिस्कल डेफिसिट 4.9. आता 5% हे काय म्हणतात त्याला मर्यादा मानली जाते. वित्तीय तूट 5%चा टप्पा ओलांडणार नाही याची खात्री बाळगावी लागते. कारण आपण जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही करार मदार केलेले आहेत, जे काही संकेत आहेत, त्याच्यामुळे वित्तीय तूट कमी राखावी लागते. ती जर 5%च्या वरती गेली तर होतं काय, तर बाकीचे दोष काही करत नाहीत. म्हणजे वित्तीय संस्था असतात त्या तुमचं कर्ज महाग करतात. म्हणजे 10% जर समजा कर्ज मिळणार असेल तर याची तूट जास्त दिसली तर कर्ज महाग होतं. त्याच्यामुळे ती कमी ठेवावीच लागते आपल्याला. ती 4.9% आहे. आता 4.9% आणि 5% याच्यामध्ये फार फरक आहे का? फार फरक नाही आहे. मग तो 0.1 हा दाखवला गेलेला कसा आहे? आणि ही खास आपली गंमत आहे आपल्याकडची ही. म्हणजे जेव्हा केंद्र सरकारने असा निर्णय आणला की, उदाहरणार्थ सांगतोय की 60 सेंटीमीटर लांबी असलेल्या गाड्यांवरती 10% कर आणि 59 सेंटीमीटर लांबी असलेल्या गाड्यांवरती 5% कर. तर सगळ्यांनी गाड्या आपल्या 1-1 मिलीमीटरनी कमी केल्या आणि 5%मध्ये बसवलं. आता हा 4.9% हा अक्षरशः तसाच टप्पा आहे हा. आणि मग तो दिसत का नाही? आता दिसायला हवं ना, वित्तीय तूट दिसत का नाही? तर एक छान मार्ग सरकारने काढलेला आणि गेली 3 वर्ष तो मार्ग हाताळत आहे. याच्या आधीसुद्धा वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारांनी हा उद्योग केलेला आहे. तो काय मार्ग आहे? तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या ज्या काही सरकारी कंपन्या किंवा सरकारी आस्थापनं आहेत ना, त्यांच्याकडूनच पैसे घ्यायचे. म्हणजे मी मुलाकडून पैसे घेतले तर एका अर्थाने उसनेच घेतलेले आहेत ना पैसे, आणि बँकेकडून पैसे घेतले तर बँकेकडच्या पैशाचं वर्णन कर्ज असं केलं जातं. मुलाकडून घेतलेल्या पैशाचं वर्णन करायचंच झालं तर फार फार तर हात उसने घेतलेत असं दाखवता येऊ शकतं, करता येऊ शकतं. त्यामुळे जेव्हा माझी आर्थिक ताळेबंद माझा जेव्हा दिला जातो तेव्हा बँकेचं जे काही कर्ज आहे ते दिसतं. मुलाकडून घेतलेलं कर्ज दाखवायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे मुलाकडून घेतलेली रक्कम तर सरकारी मालकीच्या कंपन्यांकडनं घेतलेली रक्कम ही अशी आहे. आणि ती घेतल्यामुळे होतं कसं की सरकारला तितकं कर्ज बाहेरून उभं करावं लागत नाही. म्हणजे घरच्या घरीच मामला मिटवता येतो. मग तो घरच्या घरी मामला मिटवायची सोय असेल, तीच वापरायची असेल तर मग सरकारी कंपन्या का राहतात याचं उत्तर इथे मिळतं. कारण ज्या क्षणाला तुम्ही त्यांना स्वतंत्र कराल त्या क्षणाला तुम्हाला ते पैसे देणार नाहीत. साहजिकच गोष्ट आहे. त्यामुळे विरोधी पक्षात असताना स्वायत्ततेसाठी आग्रह धरायचा असतो आणि सरकार मिळालं ताब्यात की स्वायत्तता कशी मिळणार नाही असे प्रयत्न करायचे असतात. पक्ष कोणताही असो, प्रत्येकाचा हाच खेळ सुरू असतो. स्टेट बँकेसारख्या किंवा एकंदर सरकारी बँकांची जी मालकी आहे त्याच्यावर किती अहवाल
प्रकाशित झाले असतील, त्यांच्या या मालकीचं काय करावं या विषयावर प्रत्येक मालकी म्हणजे प्रत्येक अहवालातला हाच अर्थ आहे की बाबा रे तुमची मालकी कमी करा. 84-85% मालकी कमी आहे, सरकारची मालकी आहे ती कमी करा, 50% तरी आणा. म्हणजे ती जर समभाग विकले तर किती भांडवल भांडवलाची व्यवस्था करता येईल हे आपल्याला लक्षात येईल. पण ते सरकार करत नाही, कारण ते बरं असतं आपल्या हाताखाली असल्या बँका. कारण खाजगी बँका आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला काय जी कुठली मनात असेल ती बँक, ती खाजगी बँक आता पंतप्रधानांच्या दौऱ्यात त्यांच्याबरोबर कोण आहे, तर कोणीतरी महत्त्वाचा माणूस दिसला आणि तो कर्ज घ्यायला आला तर त्याला ताबडतोब कर्ज देईल का खाजगी बँक? देणार नाही. सरकारी बँका पंतप्रधानांच्या बरोबर कोण आहे, लगेच त्याच्या प्रकल्पाला त्याच्या डोक्यावर 32,000 कोटीचं कर्ज असलं तरी 6,000 कोटीचं कर्ज त्याला आणखी देतात. हे पंतप्रधानांच्या बरोबरच आहे. खाजगी बँका असं करणार नाहीत. आणि हे इतकं आपल्याकडचं हास्यास्पद उद्योग आहे ना. मला एका सरकारी बँकेचे म्हणायला हवं, काय म्हणतात त्याला, व्यवस्थापकीय संचालक एकदा अशाच कार्यक्रमामध्ये भेटले. यांचं काय वैयक्तिक सगळं उत्तम चालू असतं. म्हणजे जे PSUचं जे आमचं जिथे मुंबईला ऑफिस आहे मुख्य कार्यालय, त्या आसपास त्याच कार्यालयामध्ये त्याच इमारतीच्या आसपास सरकारी बँकांची मुख्य कार्यालय खूप आहेत. त्यामुळे ते कोणीतरी एक बॅग घेऊन येणार, तर त्याच्यापेक्षा मोठमोठे फंड जे आहेत ना त्यांची कार्यालय पण खूप आहेत त्या इमारतीमध्ये. ते आपापले येतात आणि आपापल्या गाडीने निघून जातात. पण सरकारी अधिकाऱ्यांचा तो असा डामडाऊल असतो, तो वेगळाच असतो असा. तर हा काय म्हणतात त्याला व्यवस्थापकीय संचालक असेच गप्पा निघाल्या होत्या. आणि एका उद्योगपतीनं थोडक्यात आपले विजय मल्ल्या त्यांनी किती सरकारी बँकांना टोपी घातली असा विषय होता. तर त्यांना मी विचारलं असंच गमतीमध्ये की तुमच्या एखाद्या ब्रँचमध्ये विजय मल्ल्या आलेत असं कधी घडलंय का? तर ते म्हणाले नाही. म्हटलं तुमचं क्रेडिट कार्ड विजय मल्ल्या वापरतात, गेलो की मी या बँकेतलं माझं खातं आहे असं कधी झालंय का? ते म्हणाले नाही, तो कशाला, म्हणजे Amex किंवा HSBC वगैरे अशा बँकांचं क्रेडिट कार्ड किंवा त्यांची सेवा तो घेणार वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाखाली. म्हटलं मग 6,000 कोटी कर्ज द्यायला गेला कशाला तुम्ही? 6,000 कोटी रुपये तुम्ही ते देऊन टाकलेत. हा आपला ग्राहक पण नाही आहे, हा आपला काही याचा संबंधही येणार नाही आहे कुठला तरी. तुम्ही कल्पना करून बघा ना की XYZ तुम्ही आम्ही ज्या बँकांमध्ये जातो त्या बँकांमध्ये विजय मल्ल्याचं कोणीतरी आलेलं आहे वगैरे, अशी शक्यताच नाही आहे. 6,000 कोटी रुपये दिले गेलेले. ते आता त्याचं पुढे काय झालं मी सांगायची गरज नाही. मुद्दा हा की यांच्या खाजगीकरणाला विरोध केला जातो. याच्या मागचं कारण हे आहे की जोपर्यंत हे नियंत्रणामध्ये असतात तोपर्यंत यांची सगळ्यांची व्यवस्था सुंदर चाललेली असते. चौथा एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, तो त्या विषयावर बोलायला खूप आवडतं लोकांना. म्हणजे मला तर कळत नाही, दुसरं काही करतो असं म्हटलं की लोकांना कमीपणा वाटतो की काय. राजकारणातल्यांना माहिती नाही, त्यांना आम्ही काय आहोत. मलबार हिलला बंगला असतो, 5-10 गाड्या, 5-10 घरं असतात, किंवा आणखी काय 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 असतं. उद्योग काय असं म्हणजे काय करतात पोटापाण्याला, तर सगळे सांगतात आम्ही शेतकरी आहोत. आता ते 4-4 अंगठ्या चैनी किंवा असं जे काय असतं ते अशी घालणारी माणसं एवढी शेतकरी अशी श्रीमंत होऊ शकतात, किती चांगली कल्पना आहे. तरी आपल्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न काही मिटत नाहीत. शेती हा असा खूप चांगला इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर गप्पा मारण्यासाठी खूप रोमॅन्टिक शब्द आहे असा, शेतकऱ्यांचं भलं करणं. त्यामुळे आपले आषाढी एकादशीला सुद्धा प्रार्थना काय करायची, तर बळीराजाचं राज्य येऊ दे. म्हणजे काय मला अजून कळलेलं नाही. मग एरवी कोणाचं असतं, हे स्वतः शेतकरी असतात तरी बळीराजाचं राज्य येऊ दे. किंवा मग त्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा काळी आई वगैरे वगैरे अशा छान अशा त्याला भावनिक कवच घेऊन आलेले असतात. अर्थविषयक तत्त्वज्ञानाची मांडणी करणाऱ्या ॲडम स्मिथचं खूप सुंदर वाक्य आहे. ते तत्त्वज्ञान आहे खरं म्हणजे. तो म्हणतो, तो जो खाटीक आहे किंवा पाव बनवणारा आहे, बेकर आहे, त्याच्या मनात इतरांचं पोट भरू दे अशी भावना निर्माण होते, म्हणून तो पाव तयार करतो किंवा जे काही करायचं ते खाद्यपदार्थ करतो आणि आपल्याला जेवायला मिळतं. असं वाटत असेल तर कृपया तो गैरसमज काढून टाका. प्रत्येकजण आपापल्या चांगल्या हितसंबंधांसाठी, आपापले रक्षण करण्यासाठी भावनांचं, पोटाचं, बुद्धीचं त्याच्याप्रमाणे काम करत असतो.
तर तसं असताना सुद्धा इथे नुसते शेतीसाठी उमाळे काढायचे, शेतीसाठी काहीही करायचं नाही, आणि ते उमाळे काढायचे इतके काढायचे की ते शेतकऱ्यांना वाटावं एवढं सगळं आपल्यासाठी करतायत. प्रत्यक्षात काय आहे, 2019-2020 साली शेतीसाठी जी काही तरतूद होती ती 5.44% होती. तर शेतकऱ्यांचं आंदोलन वगैरे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात असतील. 2020-2021 साली ती 5.08% इतकी झाली. 21-22ला 4.26%, 22-23ला 3.84%, 23-24ला 3.20%, आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठीचा जो काही संकल्प आहे किंवा जी काही अर्थविषयक ज्याला विनियोगासाठी जी काही रक्कम ठेवलेली आहे ती फक्त 3.15% आहे. आता त्याच्या आधी 24 तास सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये शेतीच्या वरती भाष्य केलेलं आहे की शेती हा रोजगारक्षम हे क्षेत्र कसं आहे, शेतीमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हायला हवी अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये भाष्य आहे. प्रत्यक्षात ही जी तरतूद आहे ती 3% इतपतच म्हणता येईल, म्हणजे हळूहळू ती कमी कमी होत चाललेली आहे. आंबेडकरांनी खूप सुंदर मांडणी करून ठेवली होती त्या 52-53ला त्यांनी जे काही महत्त्वाचं लिखाण केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शेतीवरचं अवलंबित्व कमी करायचं असेल, अजूनही ते आहे, आपण स्वतःला कृषीप्रधान खूप म्हणायला आवडतं, म्हणजे शेतीतनं महाराष्ट्रात तर यावर्षी 1-2% इतकं शेतीचा वाटा आहे सकल राज्याच्या उत्पन्नामध्ये. काही वर्षांपूर्वी आपण शून्याखाली होतो. म्हणजे आपलं शेतीचं बरं चाललंय ते 4-5 राज्यांमुळे, पंजाब, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश यांच्यामुळे आपलं शेतीचं बरं चाललंय. बाकी शेतीची म्हणाल तशी काय म्हणतात त्याला हालअपेष्टाच चालू आहेत. तर आंबेडकर असं म्हणालेले होते की शेतीचं जर भलं करायचं असेल, शेतीवरचं अवलंबित्व कमी करायचं असेल, तुम्हाला औद्योगिकीकरण वाढवावं लागेल. आणि तेच आपण न विसरता शेतीवरतीच अधिकाधिक अवलंबित्व कसं राहील ते बघत आलेलो आहोत. त्याच्यामुळे ना धड शेती सुधारते ना धड उद्योग सुधारतो, उद्योगाला पूर्णपणे मुक्त वाव दिला जाईल. एक घोषणा तुमच्यापैकी प्रत्येकाने ऐकलं असेल, मी ती बातमीदारीला जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा पण ती घोषणा केली होती, आणि आत्ता 40 वर्षानंतर सुद्धा ती घोषणा ही बातमीमध्ये असते. आपल्यापैकी किती उद्योजक आहेत किंवा उद्योगाशी संबंधित आहेत किंवा काका मामा यांनी कोणी उद्योग काही सुरू केलेत त्यांना मी म्हणतो ते लगेच लक्षात येईल. ती घोषणा अशी की उद्योगांसाठी आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स केलेला आहे. आता तो सिंगल विंडो म्हणजे एका वेळेला एकच सिंगल विंडो असते ती, पण अशा 72 विंडो ओलांडाव्या लागतात. उद्योगासाठी परवाने लागत असतील तर त्या नटसम्राटमध्ये अप्पा बेलवलकर सिगरेट ओढतात तर ते कावेरी त्यांना ओरडतात, त्यांच्यावर सिगरेट कसले ओढतात, एकच ओढायची. तर ते म्हणतात हो एका वेळेला एकच. तर सिंगल विंडो हे असं आहे, कुठल्याही सरकारने, म्हणजे फार कमी सरकार आहे, तामिळनाडू असेल, गुजरात असेल, केरळसारखं राज्य असेल, त्यांनी सिंगल विंडो क्लिअरन्स खरोखर केलेलं आहे. म्हणजे तुम्ही उद्योगांचा पाठपुरावा सरकारी अधिकारी करतात उद्योगाला किंवा नाही. तर त्यामुळे होतं काय, शेतीवरती भर देऊ शकत नाही आहे, उद्योगांवरती भर देऊ शकत नाही आहे, कारण हे अशा पद्धतीच्या अडचणी येत आहेत. सार्वजनिक मालकीच्या ज्या काही कंपन्या आहेत त्याचं काहीतरी बरं वाईट करावं म्हणावं तर तेही तसंच होत नाही, त्या तशाच राहत आहेत. आणि अशा तऱ्हेनं हा उजवीकडे बघत डावीकडे जाणारा किंवा डावीकडे बघत उजव्याचं अनुकरण करणारा असा एक संकल्प गेल्या 3-4 वर्षापासून आपल्याला दिसतोय. त्याचंच प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये पडलेलं आहे. माझ्या दृष्टीनं याचं वर्णन जसं मगाशी मी तो उपयोग केला, नेहरूंच्या समाजवादाचा इतका उत्कृष्ट आविष्कार फार कमी अर्थसंकल्पांमध्ये दिसतो. आता नेहरू बाकीच्या राजकीय मुद्द्यांसाठी अस्पर्श असतील केंद्र सरकारला, पण तुम्ही सगळी ही भाषा आहे, वेगवेगळ्या घोषणा आहेत, या सगळ्या समाजवादी मांडणीच्या आहेत. याचा अर्थ एकच दिसतो की भारतीय राजकीय मानसिकतेमध्ये समाजवाद हा निदान तोंडी लावण्यापुरता तरी असावा लागतो. समाजवादाची भाषा केल्याशिवाय नागरिकांना भुलवता येत नाही. आणि सगळ्या घोषणा या तशाच स्वरूपाच्या असतात. मग ती लाडकी बहीण असेल किंवा आणखी लाडके भाऊ, काका, मामा, आजोबा जे कोणी येणारे असतील त्यांच्यामध्ये असेल. मुंबईत तरी काल छान आंदोलन सुरू झालं, लाडका खड्डा.
हो, अंधेरीला सुरू झाला माझा लाडका खड्डा, मग नागरिकांनी त्याच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची. तर हे जे काही लाडके वगैरे प्रकार आहेत हे या 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 रचनेतनं येतात. जोपर्यंत तुम्ही संपत्ती निर्मितीलाच महत्त्व देत नाही आणि ते खूप महत्त्वाचं आहे असं मानत नाही, त्यामुळे ही मांडणी होते. आणि एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. तरुण वर्ग बराच दिसतोय. इकॉनॉमिक सर्वे असं सांगतो आणि हा चिंता करावी असा विषय आहे. गंभीरपणे याचा आपण एकदा या मुद्द्याला भिडायला हवं आणि त्यातलं वास्तव समजून घ्यायला हवं. आर्थिक पाहणी अहवाल असं सांगतो की दरवर्षाला 80 लाख नवीन रोजगार आपल्याला 2036 सालापर्यंत तयार करावे लागतील. 80 लाख दरवर्षाला. याचा अर्थ असा की 12-84, 12-72 म्हणजे 6-6.5 लाख रोजगार दर महिन्याला तयार व्हावे लागणार आहेत या देशामध्ये. जो काही एक तरुणांचा मोठा वर्ग या बाजारामध्ये येतोय, रोजगाराच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या बाजारामध्ये येतोय, त्यांच्यासाठी एवढी रोजगार निर्मिती करू शकलो तरच या सर्व तरुणांच्या कामाला हाताला काम मिळू शकेल. आणि जो काही एक लोकशाहीचा लाभांश हा शब्दप्रयोग वापरला जातो, डेमोग्राफिक डिव्हिडंड, 36पर्यंतच का, साधारण 37-38 पर्यंत नंतर आपली लोकसंख्या ही काही काळ आहे तिथेच राहील आणि नंतर कमी व्हायला लागेल. 80 लाख रोजगार आपल्याला निर्माण करण्याचं लक्ष्य आहे. म्हणून जास्तीत जास्त उद्योगस्नेही सरकारी धोरणं कशी असतील त्यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत, आपला दबाव असायला हवा. कारण गुंतवणूक येणं हे फार महत्त्वाचं आहे. पण 80 लाख रोजगार निर्मिती होत असताना किंवा त्याची गरज असताना हाच केंद्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतो ते कृपा करून लक्षात घ्या. ते सांगतो आणि थांबतो. मग आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया. तो असं सांगतो अहवाल की जे काही देशात पदवीधर तरुण येत आहेत बाजारामध्ये दररोज किंवा दरवर्षी येत आहेत, त्यातल्या 49.75% तरुण हे एम्प्लॉयेबल लायकीचे नाहीत. ते रोजगार देण्याच्या लायकीचे नाहीत. म्हणजे त्यांच्या शिक्षणात एवढी खोट आहे की यांना सामावून कसं घ्यायचं हा प्रश्न. म्हणजे जवळपास 50% म्हणजे दर 2 मधला पदवीधरांमधला एक पदवीधर, फारच कठोर मराठी शब्द आहे पण तो वापरायचा झाला तर रोजगारक्षम नाही किंवा रोजगारासाठी नालायक आहे. आणि हे मत कुणाचं आहे? हे केंद्र सरकारच्याच आर्थिक पाहणी अहवालाचं आहे. आणि हाच आर्थिक पाहणी अहवाल एका बाजूला असं सांगतो आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प शिक्षणासाठी 3% तरतूद ओलांडू शकत नाही. हे वास्तव मला असं वाटतं आपण लक्षात घ्यायला हवं आणि ते घेताना पक्षनिरपेक्ष भूमिकेतनं याकडे बघायला हवं. हा काही एका दिवसात झालेला बदल नाही आहे किंवा ही काही जी अडचण आहे ती एका दिवसात झालेली नाही आहे. हा प्रवास आहे. त्या प्रवासाला जेव्हा घसरणीला जेव्हा सुरुवात होते तेव्हा तुम्हाला ती गाडी थांबवणं फार अवघड असतं आणि त्यासाठी राजकीय कठोरता दाखवावी लागते, जी 1991 साली नरसिंहराव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांनी दाखवली होती. आणि खाजगीकरण आणि उदारीकरण याचे 2 मोठे निर्णय घेतलेले होते. त्याचा अभाव या गेल्या काही वर्षातल्या अर्थसंकल्पामध्ये दिसतो. आणि कालचा अर्थसंकल्प तर हा सरळ समाजवादी विचारांचाच अर्थसंकल्प आहे असं निश्चितपणे म्हणता येऊ शकतो. कालच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे कालच्या अर्थसंकल्पापर्यंत त्यातलं राजकारण लपवावं किंवा लपून राहावं किंवा ते इतकं उघडपणे समोर येऊ नये इतका प्रयत्न तरी केला जायचा. तो प्रयत्न पण काल करण्याची गरज वाटली नाही. आणि 24 जवळपास एक चतुर्थांश वेळ हा 2 राज्यांवर दिला गेला. मला असं वाटतं हे राजकारणाचं जे काय व्हायचं ते होईल, पण आर्थिकदृष्ट्या हे वास्तव आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. इतकं गंभीर आहे. आणि आर्थिक वास्तव जेव्हा लक्षात घेतो तेव्हा घ्यायचं असतं तेव्हा ते वास्तव मांडणारा किंवा त्या वास्तवास जबाबदार असणारा पक्ष आपल्या आवडीचा आहे का नावडीचा आहे असा विचार न करता ते करायचं असतं. पक्ष कुठलाही सत्तेवर असला तरी 2+2 4च होत असतात. माझा आवडता पक्ष आहे म्हणून 2+2 ते 5 होत नाहीत सुदैवाने. त्यामुळे मला असं वाटतं या अर्थविषयक धोरणांकडे तसंच आपण पाहायला हवं आणि ती पाहण्याची गरज व्यक्त करण्याची संधी या कार्यक्रमानं दिली. पाऊस पाणी असताना सुद्धा आपण सगळे आलात. मला वाटतं आता आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया, कारण हा विषय असा आहे अर्थमंत्र्यांच्या भाषणा इतकंच या विषयावर
भाषण लांबवता येऊ शकतं. अर्थमंत्र्यांना मग खूप बोलल्यामुळे पाणी प्यावं लागतं किंवा त्रास होतो. तसं व्हायच्यात की तुम्हाला ऐकून तो व्हायच्यात. मी थांबतो. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अर्थसंकल्पातील घोषणांचा त्यामागचा अर्थ अगदी सहज सोप्या शब्दात उलगडून सांगितला. आता आपण निवडक काही प्रश्न उत्तरं घेणार आहोत. कुबेर सरांसाठी पहिला प्रश्न आहे. दिवसेंदिवस पेट्रोलियम आणि इंधन खप वाढत चालला आहे, तर तो कमी करण्यासाठी सार्वजनिक जी व्यवस्था आहे, वाहतूक व्यवस्था, ती कशी सक्षम करता येईल आणि इंधनावरचं अवलंबित्व कसं कमी करता येईल, असा एक प्रश्न विचारलेला. नाही, तो प्रश्न विचारला तर हा बरं झालं, कारण शक्यतो पेट्रोल डिझेल हे विषय मी येऊ नये असा प्रयत्न करतो, कारण ते आलं की मी त्या विषयावर जास्तच वाहवत जातो. हा देशातला चिरंतन मुद्दा. एक तर आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला जराही सक्षम केले नाही. त्यातल्या त्यात ती बरी आहे ती मुंबई आणि मेट्रोमध्ये. आणि त्याच्यातला तुम्हाला पुढचा प्रकार सांगतो, तो फारच गंभीर आहे. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करताना त्याच्यातल्या खर्चातली जी तफावत आहे ना, ती भीतीदायक आहे आणि ती त्यातलं राजकारण दाखवून देते. म्हणजे समजा उदाहरणार्थ मैसूरला जमिनीवरची मेट्रो ही 50 कोटी रुपये पर किलोमीटर या दराने झाली असेल, दिल्लीला ती 40 कोटी रुपये पर, मी उदाहरणार्थ घेतो ती झाली असेल, तर ती मुंबईत मात्र काही ठिकाणी 100 कोटी पर किलोमीटरनी झालेली आहे. हा किंवा पुण्यामध्ये किंवा नागपूरमध्ये त्याचे सगळे दर बघून घ्या. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जी मेट्रो पहिली सुरू झाली मुंबईमध्ये तीच नफ्यात काही तोट्यातच चालू आहे. त्यामुळे ती राज्य सरकारच्याच गळ्यामध्ये मारली जावी असा प्रयत्न आहे. आणि ती ज्या उधळपट्टीनं बांधली जाते हा खरा चिंतेचा विषय आहे. याचं कारण असं की दिल्लीतली सगळ्यात कार्यक्षम मेट्रोसुद्धा त्यांच्या उत्पन्नाच्या फक्त 48% उत्पन्न कमवू शकलेली आहे. म्हणजे एकही आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फायदेशीर नाही, नफ्यात नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ती नफ्यात नसेल तर त्या काही शासकीय यंत्रणा असतील त्यांनी त्यासाठी तरतूद करायला हवी. त्यांच्या अर्थसंकल्पात ती व्यवस्था करायला हवी. ती आपण केलेली नाही आणि ती सातत्यानं करत नसल्यामुळे खाजगी वाहतुकीकडे आपला भर असतो. पुण्यात तर म्हणजे मी सांगायची गरजच नाही. मेट्रो अनेक जण सुरू झाले तरी ती स्कूटर घेऊन जाता येत नाही म्हणून अनेक जण जात नाहीत त्याच्यामध्ये, असं मी ऐकलंय. तर मुद्दा त्यातला असा तो की हे नाही सस्टेनेबल नाही आहे हे, या अर्थाने मग खाजगी वाहनांचा विचार करावा लागतो नागरिकांना. आणि तो केल्यानंतर इंधनाच्या दरामध्ये अडकतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये इंधनाचे दर 35-40 रुपये लिटरप्रमाणे असायला हवेत. ते तसे घेतले तर त्याच्यावरच्या अधिभार आणि अन्य करांच्या रूपानं जो काही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला महसूल मिळू शकतो तो कमी होईल किंवा आत्ता मिळतो तो कमी होईल. आता वास्तविक ज्या वेळेला GST आला त्या GSTचं तत्व असं की एकही घटक या GSTच्या बाहेर राहता कामा नये. नो एक्झम्पशन, कुणालाच एक्झम्पशन असू शकत नाही. तर आपण 2 घटकांना एक्झम्पशन दिलेलं आहे, मद्य आणि इंधन. दोन्ही इंधनच खरं म्हणजे पण मद्य पण, त्यामुळे गोव्याहून घेताना अनेक जण अशा वेगळ्या रंगाच्या बाटल्या घेऊन येतात. तर GST असतं तर सगळीकडे दर एकत्रित झाले असते ना, किंवा नॉयडाला सुद्धा त्या अर्थाने. तर ते तसं का नाही केलेलं, तर याच्यावरती केंद्र सरकारने सुद्धा आउट ऑफ GST प्रचंड प्रमाणावर कर लावलेला आहे. केंद्रीय अबकारी कर आहे, परत त्याच्यावरती करावर कर आहे आणि त्याच्यावरती राज्य सरकारचा कर आहे आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यावरती अधिभार आहे. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधला कर म्हणजे करविषयक काय म्हणतात कायदा किंवा नियम असा की राज्यातनं सुद्धा किंवा अन्यत्र सगळीकडून मिळणाऱ्या जो काही कराचा वाटा असेल केंद्र सरकारच्या तिजोरीत जाईल. तर समजा 100 रुपये या 35-36 राज्यातनं समजा केंद्र सरकारला जात असतील तर त्यांच्या आकाराप्रमाणे त्यांच्या वाट्याप्रमाणे याचं उत्पन्न त्या राज्यांमध्ये वाटून द्यायचं. आता याच्यातनं जसं मगाशी सांगितलं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडनं कसं सरकार कर्ज घेतं, तसं या बाबतीत काय करतं का सरकार अधिभार लावतं. आता हा जो सरचार्ज नावाचा जो प्रकार आहे ना, हा सरचार्ज केंद्र सरकारच्या उत्पन्नात दाखवावाच लागत नाही. त्यामुळे तो राज्यांना वाटण्याचा प्रश्नच येत नाही. राज्य त्याच्यामध्ये हक्क मागूच शकत नाहीत.
तर त्याच्यामुळे ही कराची मागणी आणि त्यातली तफावत इतकी आहे. आता या साधा सोपा प्रश्न असू शकेल की मग तो पेट्रोल आणि मद्य GSTच्या अंतर्गत का आणलं जात नाही. तर याचं साधं उत्तर असं आहे की ते आणलं तर राज्य सरकारनं जे काही 4 पैसे मिळतात तेही मिळणार नाहीत. मग आत्ता महाराष्ट्राचा किंवा कुठल्याही राज्याचा अर्थमंत्री हा अर्थ खात्यातल्या म्हणजे फारच काय म्हणतात त्याला तुच्छतावादी या अर्थाने नाही पण वास्तववादी या अर्थाने इनवर्ड क्लार्क म्हणता येईल या दर्जाचा आहे. त्याला अधिकारच नाही आहेत काय. प्रॉपर्टी टॅक्स सोडला तर तो कुठलाच कशामध्येच तो राज्यांचं उत्पन्न नाहीच आहे, कारण GST आल्यामुळे ते सगळे कर्ज तिकडे गेलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा हा खूप नाजूक आहे आणि तिथे केंद्र राज्य संबंध आणि केंद्राचं उत्पन्न राज्याचं उत्पन्न हे सगळे असे मुद्दे खूप मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहेत. आणि खूप जेव्हा गुंतागुंतीचा मुद्दा असतो त्यावेळेला तो बघूया नंतर कधीतरी असंच ठरवून असंच करून त्याच्यावरती तो लटकवून ठेवला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो. तो किती अंगाने खर्च आहे. खड्ड्यांमुळे तो तिथे गाडी मंद झाल्यामुळे होणारा खर्च, वाहनांचा खर्च, आणि गंमत अशी की याच्यात आंतरराष्ट्रीय दराचा काही संबंधच नाही आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती तेलाचे दर $0 प्रति बॅरल आलेले होते तेव्हासुद्धा आपण $100 देत होतो आणि आता $85 झालेले आहेत तरीसुद्धा आपण $100 देतो. मग हे मधल्या पैशाचं काय होतं हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्याच्यातनं मग ते 80 कोटी लोकांना धान्य रेशन वगैरे असे खर्च करावे लागतात. प्रॉपर्टी कॅपिटल गेन संदर्भात प्रश्न आहे. 1 वर्ष किंवा 6 महिने पूर्वीच्या व्यवहाराचे टॅक्सेशन बदलणार का? 1 वर्ष किंवा 6 महिने पूर्वीच्या व्यवहाराचे टॅक्सेशन बदलणार का कॅपिटल गेन संदर्भात? मला कळलाच नाही प्रश्न, मला कळला नाही. अभिजित शेलार म्हणून यांनी विचारलेला प्रश्न आहे. 1 वर्ष किंवा 6 महिने पूर्वीच्या व्यवहाराचं टॅक्सेशन काही बदलणार आहे का कॅपिटल गेन संदर्भात? तुम्ही शॉर्ट टर्म गेन किंवा लॉंग टर्म गेन बद्दल म्हणताय का? हा म्हणजे कोणत्या संदर्भात प्रश्न आहे, म्हणजे कुठला? जे प्रॉपर्टीच्या बाबतीत आहे ना त्याचा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हा 2च वर्षाचा आहे. त्याच्यामुळे 2 वर्षाच्या नंतर गेला तर तो लॉंग टर्म होईल आणि त्याची जर तुम्ही घर घेतलं तर तुम्हाला त्याला एक सूट मिळू शकेल. एक घर विकून दुसरं घर विकत घेतलं तर ते 2 वर्षाची मर्यादा आहे. सरांना पुढचा प्रश्न आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आत्ताच्या या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, पण शेतकऱ्यांना दिलासा देणारा जो MSP आहे त्याचा उल्लेख कुठेही करण्यात आला नाही आहे. तर विरोधाभासाचे विश्लेषण आपण कसे करा? नाही, गेल्या वेळच्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा नैसर्गिक शेती हा विषय आला होता. मी तो कुठल्या प्रकारे आला होता तेही सांगतो. आणि नैसर्गिक शेती हे ना हल्ली खूप रोमॅन्टिक होत चाललंय. असं ऑर्गॅनिक फूड खातो. आता ते नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हे बघायची काहीही पद्धत आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. म्हणजे एका पिशवीमध्ये जे काही धान्य आहे तेच खुलेपणाने ऑर्गॅनिक म्हणून विकलं तर दुप्पट भावाने जातं. हे लोकांना आता आवडतं असं ऑर्गॅनिक खातो. म्हणजे आपल्याला स्वतःला ज्याला मेडिकल टर्ममध्ये प्लासिबो इफेक्ट म्हणतात ना, आपल्यालाच बरं वाटायला लागतं तसा तो आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरं त्यातलं ना एक गंभीरपणे घ्यायला हवा असा मुद्दा, म्हणजे असा वेडाचार श्रीलंकेने केला. श्रीलंकेचे ते माजी अध्यक्ष होते, त्यांनी देशात नियम काढला की याच्या पुढे अख्खा देशात ऑर्गॅनिक फार्मिंगच होईल. खतबीत काय नाही, युरिया बिरिया फॉस्फेट काहीच नाही, फक्त ऑर्गॅनिक. 3 वर्षांनी परिस्थिती अशी आली की खायला घास मिळेना त्यांना, मग मिळेल तिथून धान्य विकत घ्यावं लागलं. हे एखाद्या घरात तुम्ही छोटासा बंगला आहे आणि मग माझ्यापुरती छान कोथिंबीर लावली आहे, पालक लावला आहे, नैसर्गिक शेती खत न घालता उगवला आहे, तर ठीक आहे हो. 140 कोटीच्या देशामध्ये धान्य पिकवायचं असेल आणि स्वयंपूर्णता आणायची असेल तर नैसर्गिक शेती ही पर्यायी ठरू शकत नाही. ती एक वेळ पर्याय ठरू शकली असती कधी, तर आपण GM क्रॉपला परवानगी दिली असती. तर आता GM क्रॉप हे मुळात अनैसर्गिक झालं, कारण ते कृत्रिमरित्या तुम्ही त्याची बियाण्यांची रचना करणार. पण GMमध्ये वाण चांगलं असेल तर त्याचं उत्पादन चांगलं होतं, अधिक प्रमाणात होतं. पण ते आपल्याला GMलाही विरोध आहे आणि तरीसुद्धा नैसर्गिक शेती करायची आहे. म्हणजे
काय जवळचं उदाहरण, आई जेवू घाले ना बाप भीक मागू दे ना, अशा स्वरूपाचं होईल ते. त्यामुळे नैसर्गिक शेती ही हाऊस म्हणून छान आहे, ती मोठ्या प्रमाणावर, जे त्याला स्केलेबिलिटी हा शब्द वापरला जातो ना, की प्रचंड प्रमाणावर उत्पादन आहे, तिथे ती तग धरू शकणार नाही. आणि त्यामुळे ज्यांना 10 रुपयाची गोष्ट 100 रुपयाला घ्यायला आवडते आणि पेरू खायच्या ऐवजी ॲव्होकाडो खायला आवडतं, त्यांच्यासाठी हे छान आहे आणि त्यांच्यापुरती भाजी पिकती आहे असं मला वाटतं. सर, सरकार म्हणजे आत्ताच्या अर्थसंकल्पात करदाते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे का? असं कुठे काही निदर्शनास आलं आहे का? टॅक्स पेयरचा बेस वाढवण्याचा प्रयत्न करते का? जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये यावं यासाठी काही प्रयत्न चालले आहेत? तसं झालं तर छान आहे खरं म्हणजे. ती आदर्श व्यवस्था असायला हवी. जास्तीत जास्त कर भरणारे आणि कमीत कमी कर. आपलं उलटं आहे, म्हणजे कमीत कमी करदाते आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कर हा मार्ग आहे. वाढवण्याचे प्रयत्न नाही आहेत. त्याच्यात अनेक नाजूक मुद्दे आहेत आणि त्या नाजूक मुद्द्यांचा संबंध म्हणजे सुशिक्षित किंवा उच्च मध्यमवर्गीय वर्गाकडनं नेहमी शेतकऱ्यांना कर का नाही या पर्यंत येऊन थांबतो. पण त्याचं साधं उत्तर असं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही, तो सरकार देत नाही, कारण ते देणं परवडणार नाही राजकीय दृष्ट्या, म्हणून त्यांना कर लावला जात नाही. असा एक भला मोठा वर्ग जो म्हणजे महाराष्ट्रातले कर शेतकरी सोडून द्या, छोटं छोटं काय 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 पिकवतात, पण पंजाब, हरियाणा, गुजरात या राज्यांमध्ये, मध्य प्रदेश म्हणजे शेकडो एकर शेती असलेले शेतकरी आहेत, पण त्यांना कर लावला जात नाही कारण ते शेतकरी आहेत. मग ते शेतकऱ्यांना कर कसं लावायचा असा मुद्दा येतो आणि तसा तो प्रयत्न होत नाही. आणि आत्तासुद्धा बघा ना, म्हणजे आता ही व्यवस्था कशी करायची हे काही म्हणजे त्यातल्या तज्ज्ञांना, अधिक जणांना बोलवून आता आपापल्या घरांमध्ये, उदाहरणार्थ म्हणजे सहज आपण जरी अनुभव घेतलात की स्वयंपाक करण्यासाठी ज्या कोणाकडे बाई येत असतील ते साधारण एक 15,000 रुपये महिन्याला घेतात, असं 4 माणसांच्या स्वयंपाकाचं असं गृहीत धरलं आपण, तर किमान 5 घरची तरी कामं करत असतील त्या, असं गृहीत धरलं तर 15×5 = 75 या अर्थाने महिन्याला 75,000चं उत्पन्न त्यांचं असेल. आता हे उत्पन्न करपात्र असतं का? 75,000 पगार माझ्याकडच्या एखाद्या सहकार्याला जर असेल तर त्याला जेवढा आयकर द्यावा लागतो तेवढा इथे नाही दिला जात. म्हणजे ती व्यवस्थाच नाही आहे. आता ती असायची जर म्हणजे व्यवस्था करायचं सरकारने जरी ठरवलं तर या पगारदात्यांना किंवा या करदात्यांना ज्या बाकीच्या सोयी सवलती दिल्या जातात त्या तिथे देणं आलं, म्हणून मग व्यवस्थेचं अधिकृतीकरण करणं आलं, ते नकोच. असं असल्यामुळे आता ड्रायव्हर असतील किंवा असे स्वयंपाक किंवा अन्य काही कामं करणारे, ज्यांचं चांगला शब्द मराठी वापरला तर हातावर पोट आहे, असा वर्ग हा कररचनेमध्ये येतच नाही ना दुर्दैवाने. त्या कररचनेच्या आत येत नाही म्हणून सरकारला उत्पन्न मिळत नाही आणि तो आणला जात नाही, ठरवून आणला जात नाही, म्हणून त्यांना करव्यवस्थेचा फायदा मिळत नाही. हे दुहेरी आहे ना. आपलं जसं देश म्हणून नुकसान आहे तसं त्यांचं पण नुकसान आहे. आता NHS सारखी स्कीम जर तुम्ही घेतलीत इंग्लंडमधली, तुम्ही पंचतारांकित रुग्णालयात राहू शकता किंवा आणखी कुठेही राहू शकता, पण साधा नागरिक आणि अत्यंत श्रीमंत उद्योगपती यांना मिळणारी वैद्यकीय सेवा एकच आहे, ती दिली जाते. कारण जो जो कमावतो त्यातल्या कमावण्यातल्या प्रत्येकाचा वाटा हा NHS साठी काढून घेतला जातो, पगाराच्या सुरुवातीलाच काढून घेतला जातो. अशी ज्याला सोशल सिक्युरिटी म्हणतात, सामाजिक सुरक्षेची व्यवस्थाच आपल्या देशात नसल्यामुळे हा कर वाढवण्याचा प्रयत्न हा एका टप्प्यावरती थांबलेला आहे. आणि त्या थांबण्यातला दुसरा धोका असा की हे जे संघटित क्षेत्र आहे, तो सगळा विचार जो होतो ना या संघटित क्षेत्राचा होतो. या असंघटितांचा चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने विचार होत नाही. त्यामुळे शेतकरी कांदा जेव्हा 100 रुपये म्हणत असतो तेव्हा अरे बापरे, मग ते अमुक अमुक ठिकाणी मॉलमधनं जाणारे घेणारे कांदा त्यांना कसा परवडेल. आता कॅडबरीची किंमत तुम्ही 10 रुपये ठेवा असं सांगतो का आपण? नाही सांगत. तसे कांद्याची जर ज्यांना ठेवायची असेल, माझं उत्पादन आहे, माझा अधिकार असायला हवा, किती आहे ते, या अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टींमुळे आपण कराचा जो एक बेस आहे, कराचा जो पाया आहे तो विस्तारू शकत नाही. आणि जे देत आहेत त्यांच्याकडनंच जास्तीत जास्त
सोक द रिच अशी एक ती छान टर्म आहे. त्याला पिळून 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 काढा. तो असं नाही पिळलं तर उलटीकडून काढा, इकडून काढा, पिळा, अशा पद्धतीनं ही दुर्दैवानी व्यवस्था सुरू आहे. आणि नोकरदार तर कसा म्हणजे बाय डिफॉल्ट प्रामाणिक करदाता असतोच ना. बाय डिफॉल्ट जातो कुठे, आपोआप कर काढलाच जातो. त्यामुळे कर त्याला वाचवायची आणि कर चुकवायची दोन्हीची संधी असतच नाही. त्याच्यामुळे याच्यावरती भागतं सरकारचं. आणि एकंदर अर्थविषयक अज्ञान मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बाकीचे मुद्दे येतच नाहीत. खरं म्हणजे LICच्या गुंतवणूकदारांना हा मुद्दा पडायला हवा. माझ्या बोनसचा तुम्ही अमेरिकेसारखा देश असता तर सरकारवर खटला भरला असता. माझा डिव्हिडंड किंवा माझ्या समभागाची किंमत गेली. असं इतकं काही आपल्याकडे अजून नाही आहे सुदैवाने किंवा दुर्दैवाने. त्यामुळे हे संख्या काही फारशी वाढत नाही. ॲग्रिकल्चरल इन्कमवरती जो टॅक्स आहे ना, ते अंडर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानानुसार तो स्टेट गव्हर्नमेंटचा हक्क आहे. त्याच्यामुळे जर गव्हर्नमेंटला ते बदल करायचा झाला तर सगळ्या राज्यांनी मान्यता द्यायला लागते, जे पॉलिटिकली शक्य नाही होणार. त्याच्यामुळे तो कर येणं कठीण वाटतं. त्याच्यावरतीच एक प्रश्न आला, शेतीमालाला टॅक्स का नाही आणि शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प आपल्याकडे का मांडला जात नाही असं त्यांनी विचारलं. बऱ्याचदा शेती करून म्हणजे पीक आणि त्याची जी उत्पन्न आणि खर्च याची तफावत होत नाही, लॉसच होतो असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. हो, ते आता मी जसं सांगितलं त्याप्रमाणे. आणि काही काही राज्यात कर्नाटका ॲग्रिकल्चरल इन्कम टॅक्स असा वेगळा इन्कम टॅक्स आहे, तसा सगळ्या राज्यात नाही आहे आणि ते शेतकरी देऊ नाही शकत. त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये असा टॅक्स नाही आहे. तो आपल्याकडे फक्त शेतसारा आहे आणि तो छोटा सारा दिला जातो आणि ते स्टेट गव्हर्नमेंटची उत्पन्न आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट हा कायदा करू शकत नाही, कारण कुठल्याही एक राज्याने नाही म्हटलं तर ते कायदा होणार नाही. आणि त्याच्यात दुसरा एक छोटासा मुद्दा तो पण लक्षात घ्यायला हवा. शेतकरी असा काही एकसंध घटक नाही आहे. म्हणजे पंजाबमधल्या शेतकऱ्याचे हितसंबंध आणि तिरुचिरावल्लीमधल्या शेतकऱ्याचे हितसंबंध हे वेगवेगळे आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे घटक वेगळे आहेत. हा एक मुद्दा. आणि दुसरं त्यातलं महत्त्वाचं सत्य असतं की हे काय राज्य सरकारांना कळत नाही आहे का, शेतकऱ्यांवरती म्हणजे जर उत्पन्न असेल तर कर त्यांच्यावरती लावायला हवा, पण तो लावला जात नाही कारण शेतकऱ्यांची व्यवस्थितपणे लुबाडणूक सरकारला करता येत नाही. आता म्हणजे ही पाण्याची बाटली जर मला निर्यात करायची आहे तर ते मी उत्पादक म्हणून निर्यात करू शकतो, पण कांदा ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी येते तेव्हाच नेमकी निर्यात बंदी केली जाते. हे असले उद्योग शेतीच्या बाबतीत सरकार करत असल्यामुळे ना धड शेतकऱ्याला प्रामाणिक उत्पन्न मिळतं, ना धड सरकार त्यांच्याकडून कराची अपेक्षा करू शकतं. आणि जर अल्पभूधारक शेतकरी असेल आणि कोरडवाहू जमिनीतला शेतकरी असेल तर त्याची तर अवस्था फारच बिकट असते, वाईट असते. त्याला बिचारायला म्हणजे आपण सगळे बघत असतो टोमॅटो 5 पैसे किलो बिलोनी विकावा लागतो, मग ते फेकायची वेळ येते वगैरे वगैरे. पण हे म्हणून ते प्रामाणिक अर्थकारण असेल तरच हे सगळे मुद्दे शक्य असतात. ते नसल्यामुळे हा मुद्दा येतो. आपण शेवटचे 2-3 प्रश्न घेणार आहोत. प्रतिभा बर्वे मॅडम विचारतात, सरांसाठी प्रश्न आहे. पुण्यामध्ये घर घेतलं 1990 5 ते 6 लाख रुपयांना, ते किती कालावधीनंतर विकलं तर कॅपिटल गेन टॅक्स कमी लागेल? नाही, 1990 साली जो घर घेतलं असेल तर मला 2001ला जे स्टॅम्प ड्युटीप्रमाणे जे बाजार मूल्य आहे ते मला डिडक्शन मिळेल. आता ह्या अर्थसंकल्पात जर मी ते आत्ता विकलं तर मला इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळणार नाही. त्यामुळे मी जर ते आत्ता विकलं तर मला 2001ची फक्त कॉस्ट मिळेल, इंडेक्स कॉस्ट मिळणार नाही. आणि तो जो कॅपिटल गेन आहे त्याच्यावरती मला आता 20%च्या ऐवजी तो 12.5% कर भरावा लागेल. सरांसाठी प्रश्न आहे, भारत जर सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी व्हायची असेल तर बजेट कशा पद्धतीने असलं पाहिजे? आणि याला माझाही प्रश्न जोडतो की बजेटची खरंच गरज असते का तो राजकीय स्वार्थ? मुळात सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमीच व्हायची गरज आहे का? नाही, खरंच आहे. कारण त्याच्यात अगदी छोटे छोटे 2च उदाहरणं देतो. सेन्सेक्स प्रचंड वाढलाय, आता 80,000 झाला, 81,000 झाला, उद्या 1 लाख जरी झाला, पण तुमचा समभाग त्यातनं हलत नसेल तर सेन्सेक्स 1 लाख होण्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? पण तुमच्याकडे ज्या कंपनीचे समभाग आहेत ते जर होते तिथेच असतील, तसं देशाची आरोग्य व्यवस्था, देशाचे आरोग्याचे प्रश्न, रस्ते, पाणी, शिक्षण हे उत्तम करायचं. आणि कसं आहे, ते रस्त्यावर जन्माला आलेलं मूल सुद्धा काहीतरी खातपीत होऊन ते वाढत असतंच. ते एवढ्या आकाराचं असतं, नंतर एवढ्या आकाराचं होतं. तसे 140 कोटीचा देश हा आज ना उद्या 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईलच.
पण तो घटक अजिबात महत्त्वाचा नाही. म्हणजे तो केवळ बातमीपुरता किंवा काही उच्च नेत्यांना सांगण्यापुरता सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी वगैरे एवढाच तो महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबरीनं महत्त्वाचा घटक कुठला असतो? दरडोई उत्पन्न वाढतं का? ते जर आत्ता आज आपण काय 24-25 तारखेला असो, उद्याच्या उद्या जरी भारत हा 3ऱ्या-4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जरी झाला तरी सुद्धा आपल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न हे इंडोनेशियाच्या नागरिकांपेक्षा कमी असेल. आपण मध्यम उत्पन्न गटात सुद्धा जाणार नाही. त्यामुळे दरडोई उत्पन्न हा घटक महत्त्वाचा आहे. ते $2,000 पण आपलं नाही आहे. आणि अमेरिकेसारखा देश जो पहिल्या क्रमांकावर आहे तो $67,000 $75,000 हे दरडोई पर कॅपिटा इन्कम आहे नागरिकांचं. ती जास्त दरी बुजणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे स्कॅन्डिनेव्हियन देश असतील, जर्मनीसारखा देश असेल, युरोपियन देश असतील, हे पहिल्या दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाही. तो ज्याला गंड असतो ना, तो मी पहिला आलो वर्गात, दुसरा आलो वगैरे वगैरे सांगतो. तो आहेस कसा हे महत्त्वाचं आहे ना. त्या आहेस कसाला आपण भिडणार आहोत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि एक कायम वैश्विक सत्य काय, ज्या वर्गात आईन्स्टाईन आहे ना त्या वर्गात दुसरा कोण आला तर कोणीतरी येणारच ना. पण तो असं नाही म्हणू शकत आईन्स्टाईन पहिला आणि मी दुसरा. हा एवढा फरक येतो. त्याच्यामुळे आपण हे दुसरा तिसरा होण्याचं स्वप्न ते पाहावं का आणि त्या स्वप्नावरती भुलावं का हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. दरडोई उत्पन्न अजूनही काय म्हणतात त्याला, ते डेंग्यू आणि मलेरिया हे असल्यामध्ये माणसं आपली मरू शकतात, निपामध्ये मरतात. आणि म्हणजे ती एकंदर सार्वत्रिक परिस्थिती काय मी सांगायची गरज नाही. याच्यात सुधारणा होणं हे जास्त गरजेचं आहे ना. शिक्षणावरती कधीतरी 10% तरी आपण खर्च करायला हवा. आज इथल्या प्रत्येकाच्या इथे बसलेल्या मुलाला अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये शिक्षणासाठी जावं असं वाटतं. म्हणजे माझ्या पिढीच्या वेळेला लोक पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जात होती, आता अंडरग्रॅड जातात आणि परत येत नाही. कारण का आता शिक्षण देऊ शकत नाही आपण चांगलं. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये एकदा गंमत झाली. युक्रेनवर हल्ला सुरू झाला तेव्हा इतकी पोरं पटापटा भारतीय बाहेर आली. म्हणजे बिळामध्ये पाणी गेल्यानंतर जसं येतात ना, अरे बापरे युक्रेनमध्ये एवढी भारतीय मुलं होती वगैरे वगैरे. म्हणजे मग लक्षात आलं इंडोनेशियामध्ये आहेत. आम्ही त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. चीनमध्ये आहेत, मलेशियामध्ये आहेत, सगळ्या देशांमध्ये शिक्षणासाठी गेलेली आहेत. हे का जायची वेळ येते? कारण आपण चांगलं शिक्षण देऊ शकत नाही. तर पहिलं दुसरं तिसरं वगैरे येण्यापेक्षा, पहिल्या 5 येण्यापेक्षा या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मला असं वाटतं लक्ष केंद्रित व्हायला हवं. एक छोटासा किस्सा सांगतो. 98 साली मी जेव्हा इंग्लंडला शिष्यवृत्तीसाठी शिकत होतो माझ्या, त्यावेळेला मे महिन्यामध्ये अणुस्फोट झाले. अणुस्फोट केले, वाजपेयी सरकार होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला सरकारमधल्या काही मंत्र्यांनी सांगितलं की भारत आता महासत्ता झाला. तर त्यावेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सुनील खिल्लानी नावाचे प्राध्यापक होते. आता ते आपल्या अशोका विद्यापीठामध्ये फॅकल्टी आहेत तिथे. त्यांनी एक चर्चासत्र ठेवलं होतं, व्हॉट इट टेक्स टू बिकम अ सुपर पॉवर. महासत्ता होण्यासाठी काय करावं लागतं. आणि असे खूप नावाजलेले अर्थतज्ञ वगैरे त्याच्यामध्ये होते. आणि त्याच्या शेवटी असं 2 पानी पेपर प्रसिद्ध केला त्यांनी छोटासा. आणि 5 मुद्दे होते, आरोग्य, अर्थ, शिक्षण, रस्ते वगैरे वगैरे. त्याच्यामुळे ते जास्त महत्त्वाचं आहे. ते त्या दर्जाने होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नंबर ठीक आहे, दुसरा तिसरा हा आपल्या आनंदाचा भाग आहे, बातमीच्या आनंदाचा भाग आहे, तो आमच्या सोयीचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला नको असं वाटतं. खूप छान सर. शेवटचा प्रश्न आहे. 2 राज्यांना 60,000 कोटी रुपये दिलेत, तर अशी ट्रीटमेंट आधी काही दुसऱ्या राज्यांना देण्यात आली होती का अर्थसंकल्पामध्ये? किंवा याचा अर्थ कसा घ्यायचा? म्हणजे मतदान जिकडून मिळणार आहे तिकडेच जास्त निधी वाटप करायचं का? माझ्या आता एरवी सांगितलं नसतं मी, पण हा प्रश्नच वाचकाने विचारलाय म्हणून सांगतो. माझ्या एका सहकार्याची त्याच्यावरची प्रतिक्रिया काय होती, कार्यालयातल्या सहकार्याची. तो अर्थविषयक अजिबात फारसा काही त्याला कळत नाही. त्यांनी इतकी अशी करकरीत प्रतिक्रिया दिली ना. तो म्हणाला, अरे ही राजकीय PLI आहे. ज्यांना उद्योग क्षेत्रातले आहेत त्यांना कळेल की तुम्ही, म्हणूनच सांगतो म्हणजे इतकं प्रच्छन्नपणे होत नव्हतं. म्हणजे पुण्यातच एका अर्थसंकल्पाच्या विश्लेषणात मी असं म्हणालो होतो की अर्थसंकल्प फार चर्चा करू नका हो. अर्थसंकल्प ही खूप सोपी गोष्ट आहे. ज्यांनी निवडणुकीला मतं दिली आणि ज्यांनी पैसे दिले त्यांना धन्यवाद देण्याचा मार्ग म्हणजे अर्थसंकल्प.
सोपी व्याख्या आहे ती. तर आता ही त्याच्यातनं ती खरी करून टाकलेली आहे. कारण ज्या 2 राज्यातनं जर 28 खासदारांनी पाठिंबा दिला नसता, असं दिलेलं आहे गुजरातला गिफ्ट सिटीला गेल्या वर्षी दिलेलं आहे, म्हणजे ऑफ बजेट पण खूप केलं गेलेलं आहे. आणि हे एका अर्थाने मला नैसर्गिक वाटतं, पण त्या नैसर्गिकतेला सुद्धा किती ताणावं हा मर्यादाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे राज्यांना विशेष देणं हे आहे. पूर्वेकडच्या राज्यांना खूप अशी मदत दिली गेलेली होती. आणि आत्ताचं वेगळेपण काय, तर आत्ताचं वेगळेपण हे असं आहे की आत्तापर्यंत हे व्हायचं कसं, तर बिहारचा रेल्वे मंत्री असायचा, मग ते लालू असतील, नितीश कुमार असतील, तो रेल्वे बनवण्याचा कारखाना तिकडे कुठेतरी समस्तीपूर किंवा वगैरे वगैरे अशा ठिकाणी घेऊन जायचा. किंवा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असायच्या. यांनी मंत्रिपदं घेतलेली नाही आहेत, पण आर्थिक योजना अशा खूप घेतलेल्या आहेत. आणि मग ते जे अर्थमंत्री रामविलास पासवान, म्हणजे जी अत्यंत उद्योग शून्य राज्य आहेत, त्या राज्यांना इतके उत्तम रेल्वे मंत्री मिळालेत. त्या रेल्वे प्रकल्पांचं काय झालं हे काही सांगता येत नाही. त्यावेळेला माझ्या ऑफिसमधला एक सहकारी म्हणाला, अरे तेव्हा रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडला जायचा. तर एवढ्या मुंबई बिहार, दिल्ली बिहार अशा गाड्या सुरू केल्या होत्या. त्यावेळेला हाच जो मगाशी जे विधान सांगितलं त्याची प्रतिक्रिया होती, मुंबई पटना भरपूर गाड्या सुरू करा, एकही पटण्याहून मुंबईला आणू नका म्हणा. तर हे प्रत्येक राज्य हे असंच करत असतात. फक्त ते किती करावं, कशा प्रमाणात करावं आणि त्यांची राजकीय ताकद राज्यांनी, कारण हे संघराज्य आहे आपलं, त्याच्यामुळे राज्यांना आपलं हे राजकीय ताकद वापरण्याचा मोह होणारच आणि ते आपलं भलं करण्याचा प्रयत्न करणारच. पहिल्या एनडीच्या काळामध्ये चंद्रबाबू नायडूंनी हैदराबादचं सायबराबाद केलं, एवढ्या IT कंपन्या तिथे गेल्या, पण झाला ना विकास. आणि तो कुठल्या पातळीवरती झाला बघा. आज जगातल्या सगळ्या प्रमुख कंपन्यांचे प्रमुख अधिकारी हे तेलुगू आहेत. आजचा आपण बोलतोय अमेरिकेमधला सर्वात मोठा भाषिक गट हा चिनीच्या बरोबरीनं तेलुगू आहे. तर याचा फायदा होत नाही का? होतो, पण तो नुसतं त्यांनी केलं म्हणून होत नाही. पण जिथे मिळणार आहे तिथे त्यांनी पण काहीतरी करायला हवं. आंध्रामध्ये होईल, बिहारची जरा काळजी आहे. मी पुणे लोकसत्ताचे निवासी संपादक सिद्धार्थ केळकर सर यांना मंचावर आमंत्रित करतो. सरांनी आभार व्यक्त करायची विनंती. नमस्कार. गौरवनी अगदी शेवटी जाता जाता प्रश्न उपस्थित केला होता. तिथपासूनच खरं तर आजच्या चर्चेचा आपण शेवट करूया. तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरं तर मी उभा आहे. आभार हा खूप जरा जास्त बोजड शब्द होईल. तुम्ही सगळे लोकसत्ताचे जाणते वाचक आहात आणि ते जे जाणते पण आहे त्यामुळेच खरं तर आम्हाला तुमच्या पुढे अशा कार्यक्रमातनं येण्यात जास्त आनंद मिळतो. गौरव असं म्हणला की हे बजेटबद्दल खरं किती बोलावं किंवा काय त्याचं कितपत त्याला महत्त्व द्यावं असंही अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कसं आहे की देशासाठी जे सरकार असतं ते दरवर्षी त्यांचा संकल्प काहीतरी सोडत असतं. त्याच्या मागचा अर्थ समजून घेण्यासाठी मला असं वाटतं की असे कार्यक्रम आवश्यक असतात आणि त्यातनं आपल्या आकलनाची श्रीमंती वाढवावी हा त्याचा उद्देश असतो. तर अशी श्रीमंती वाढवण्यासाठी लोकसत्तातर्फे हा लोकसत्ता विश्लेषण हा विशेष कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो आणि त्यासाठी आज या पुण्यातल्या जाणत्या जनांसमोर कार्यक्रम आम्ही घेऊन आलो. तुम्ही सगळेजण खूप पाऊस असताना, पुण्याच्या तुलनेत खूप पाऊस असताना असं म्हणायला लागेल, कारण भिडे पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे पुण्यात खरंच पाऊस झालेला आहे. तर तरीसुद्धा पुलाच्या पलीकडे म्हणजे नदीच्या पलीकडे येऊन तुम्ही कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल खरंच मनापासनं धन्यवाद. खूप मनापासनं आभार तुम्हा सर्वांचे. आणि खास मुंबईवरनं आज प्रवास करून इथे आलेले लोकसत्ताचे विशेष आमचे कॉन्ट्रीब्युटरही दीपक टिकेकर, तुमचेही मनापासनं आभार. आणि अर्थातच आमच्या सर्वांचे खरं तर आम्ही त्यांना मित्र मानतो, पण तरी त्यांचे औपचारिकरित्या तुम्हा सर्वांसमोर नक्कीच आभार मानायला हवेत. आमचे संपादक गिरीश कुबेर सर, आणखीन आमचे जे प्रायोजक आहेत, सहप्रायोजक आहेत आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला हॉल अगदी
खरं तर शॉर्ट नोटीसवर उपलब्ध करून दिल्या, असे आमचे डॉक्टर गजानन एकबोटे आणि त्यांचे सहकारी. ही सगळी ध्वनी व्यवस्था ज्यांनी सांभाळली ते या ध्वनी व्यवस्थेचे जे संयोजक आहेत ते. आणि परत एकदा तुम्ही सर्वजण आलात तरी तुमचे असे सर्वांचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तुम्ही अनेक प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अंकातनं कशी देता येतील याचाही आम्ही कधी विचार करू. आणि त्यामुळे प्रत्येकाचं शंका निरसन होत राहील. अंक रोज वाचत आहातच, वाचत राहा. धन्यवाद.